प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रति प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, नमस्कार. 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 मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, अकोटवरून, जिल्हा अकोला. आणि आज प्रतिभेची गगन भरारी, चला तर आपली ओळख करून देऊया जगाला, या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपण आमच्या सातपुड्याच्या पर्वतामध्ये प्रसिद्ध असलेला जो किल्ला आहे त्याचं नाव आहे नरनाळा. तर या नरनाळा किल्ल्यावरती एक आम्ही खूप छान अशी मुलाखत आज आम्ही घेणार आहोत. आणि त्यासाठी मी आज या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं आहे सन्माननीय अशोकरावजी टेमझरे यांना. आणि त्यासोबतच ज्यांचं कवितेच्या प्रांतामध्ये अतिशय मोठं असं नाव आहे, तर ते म्हणजे संजयजी अरवट. तर हे दोघं आज आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात इथे उपस्थित आहेत. तर सन्माननीय संजयजी अरवट यांना मी विनंती करतो की त्यांनी, कारण ही जी मुलाखत आहे ही सातपुड्यातील जो नरनाळा किल्ला आहे त्याच्याशी संबंधित आहे. तर मी त्यांना विनंती करतो की नरनाळा किल्ल्याशी संबंधित आपली जी काही कविता आहे ते यांनी सादर करावी. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे आपल्या अकोट फॉरेस्ट डिपार्टमेंट, कलेक्टर ऑफिस यांच्या माध्यमातून एक नरनाळा महोत्सव आयोजित होत असतो. आणि तो नरनाळा महोत्सव बघण्याचा जो म्हणजे हे आला ते आमचे इतिहास संशोधकात अशोकजी टेमझरे यांच्यामुळे मला ते नरनाळा महोत्सव पाहण्यात आला. आणि त्या अनुषंगानं त्या नरनाळा महोत्सवावर सातपुड्याचा झरा हे असे मी थोडं 3-4 ओळीमध्ये असं लिहिलेलं आहे. सातपुड्याचा झरा, टेमझरे साहेब. सातपुड्याचा झरा, झरा भरून पाणी, पाणी दूर दूर जाई ही नित्य नवी कहाणी. सातपुड्याचा झरा, झरा भरून पाणी, पाणी दूर दूर जाई ही नित्य नवी कहाणी. इथे वाहते पूर्णा अन शहानूर, इथे वाहते पूर्णा अन शहानूर, शहानूर तिथेच मिळते. इथे वाहते पूर्णा अन शहानूर, शहानूर तिथेच मिळते. मिळते ती येईना बाहेर, मिळते ती येईना बाहेर, असा आमचा सातपुड्यातला ज्ञानिया बोलते. मिळते ते येईना बाहेर, असा आमचा सातपुड्यातला ज्ञानिया बोलते. सातपुड्याचा झरा, झरा भरून पाणी.
सात पुळ्यातला झरा झरा भरून पाणी पाणी दूर दूर जाई हे नित्य नवी कहाणी. जाई जुई मोगरा. अच्छा. मुंडे साहेब. हो. जाई जुई मोगरा मोगरा देई सुगंध. जाई जुई मोगरा मोगरा देई सुगंध. सुगंध तोची दस दिशा म्हणजे सातपुड्यातला सुगंध तोची दस दिशा. हाची पसरे सारा गंध. सुगंध तोची दस दिशा हाती पसरे सारा गंध. सातपुड्याचा झरा झरा भरून पाणी. सातपुड्याची ही कडा. कडा म्हणजे कपारी. सातपुड्याची ही कडा कडा भोवती कपारी. कपारी पाशी खोल तांडा तिथे सावली पडते दुपारी. सातपुड्याचा झरा झरा भरून पाणी पाणी दूर दूर जाई ही नित्य नवी कहाणी. गाथा तुझ्या यशाची म्हणजे नरनाळा किल्ला. म्हणजे बा नरनाळा किल्ला हा ऐतिहासिक आहे पण कोणाच्या तरी इतिहासाची ती साक्ष आहे. बरोबर. म्हणून तुम्ही की गाथा तुझ्या यशाची यशाची ही पायवाट. गाथा तुझ्या यशाची यशाची ही पायवाट. पायवाट एका शतकाची. गाथा तुझ्या यशाची यशाची ही पायवाट. पायवाट एका शतकाची. सातपुड्याच्या झऱ्यात पडला हा थाट. सातपुड्याचा झरा झरा भरून पाणी पाणी दूर दूर जाई नित्य नवी कहाणी. धन्यवाद. अतिशय अप्रतिम अशी सातपुड्याचं आणि नरनाळा किल्ल्याचं वर्णन असलेली जी कविता आहे माननीय संजयजी अरबट यांनी सादर केली. त्यांच्या कवितेचं जे शीर्षक होतं सातपुड्याचा झरा, तर अतिशय सुंदर अशी त्यांनी जी कविता आहे ही आपल्याकडे सादर केलेलीच आहे. आणि मुलाखतीच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सन्माननीय अशोकरावजी टेमझरे, तर आज आपण विशेष करून त्यांची मुलाखत आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण घेणार आहे. त्या सरांचा जर पूर्ण परिचय सांगायचं झाल्यास त्यांचं पूर्ण जे नाव आहे त्यांचं पूर्ण नाव आहे सन्माननीय अशोक रामभाऊ टेमझरे, राहणार केशवराज वेटाळ, अकोट, जिल्हा अकोला, राज्य महाराष्ट्र. आणि यांचं वय जर सांगायचं झालं तर ते सध्या 73 वर्षांचे ते आहेत. आणि त्यांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण त्यांचं MA हिस्ट्री झालेलं आहे. आणि त्यांनी जी नोकरी केलेली आहे तर अकोट येथील दिवाणी न्यायालय मध्ये ते अधीक्षक या पदावरती होते. आणि सोबतच ते इतिहासाचे अभ्यासक आहेत. आणि नरनाळा किल्ला, मूर्तिशिल्प व मंदिराचा अभ्यास यावर त्यांनी असंख्य असे शोध निबंध आजपर्यंत लिहिलेली आहेत. आणि ते विविध संशोधनपूर्ण लिखाण त्यांनी विविध मासिकात आजपर्यंत त्यांनी प्रकाशित केलेलं आहेत. आणि सोबतच नवयुग वाचनालय अकोट यामध्ये ते विश्वस्त सभासद म्हणून सुद्धा आहेत. आणि सोबतच कान्होबा उर्फ संस्थांमध्ये ते सचिव सुद्धा होते. तर असे जे इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत सन्माननीय श्री अशोक रामभाऊ टेमझरे, तर यांची आज आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण मुलाखत घेत आहोत. त्यांना मी पहिला प्रश्न विचारू इच्छित आहे की कारण सर जे आहेत हे अकोट तालुक्यामध्ये राहतात आणि त्याच्याशी संबंधित आपला प्रश्न आहे. सन्माननीय सर, मला सांगा की अकोट नावाच्या संदर्भात आपणास काय इतिहास माहिती आहे? म्हाताऱ्या लोकांना किंवा जुन्या लोकांना जर विचारलं की हे अकोट का म्हणतात, तर त्यांनी असं सांगितलं की एकलव्याने या ठिकाणी अंगठा तोडून दिला होता द्रोणाचार्यांना, म्हणून याला अंगुष्ठग्राम म्हणतात. ते अंगुष्ठच अकोट झालेलं आहे. पण हे तर आहेच, पण त्याशिवाय तिरोडी ताम्रपट आणि चम्मक ताम्रपट, अच्छा, या दोन्ही ताम्रपटामध्ये अकोटचं नाव अंकिष्ठा भोग म्हणून आलेलं आहे. भोग म्हणजे तालुका. अच्छा. अंकिष्ठा हे अकोटचं नाव. तर वाळू निराशांनी हे दोन्ही ताम्रपटाचं समीक्षण आणि त्याचं संदर्भ, त्याचं विश्लेषण सगळं केलेलं आहे. तर त्यांच्या मते असं की हे अंकिष्ठा म्हणजे अकोट आहे. अच्छा. तर एकलव्याने जसा अंगठा तोडून दिला त्याचं अकोट म्हणतात. त्या अंकिष्ठावरूनच अंगुष्ठग्रामवरून अंकिष्ठा झाला असेल. अच्छा. आणि त्याच्यावरून अकोट झालं. एवढ्या म्हणजे याचा इतिहास प्राचीन आहे. तसेच इथं अकोटात पूर्ण महाराष्ट्रात
भुलजा भुलाईचं मंदिर कुठेच नाहीये. अच्छा. ते भुलजा भुलाईचं मंदिर अकोटला आहे, भवानीपुऱ्यात. तसं हे मंदिर तुम्हाला कुठंच दिसणार नाही, पण ते अकोटला आहे. अच्छा. दुसरं हो, तर सन्माननीय सरांनी अकोटच्या संदर्भात अतिशय सुंदर अशी माहिती दिली आणि विशेषतः अकोटच्या संदर्भातली ही जी माहिती आहे कोणालाच माहिती नाही, अशी दुर्मिळ अशी माहिती सरांनी आपल्या या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. तर आपण एक कमर्शियल ब्रेक घेणार आहोत 5 मिनिटाचा आणि त्याच्यानंतर आपण लगेच भेटणार आहोत आणि आपण नरनाळा हा जो किल्ला आहे याच्या संदर्भातले आपले प्रश्न आपण सरांना विचारणार आहोत. तत्पूर्वी आपण 5 मिनिट विश्रांती घेणार. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, श्रोते हो, आपलं प्रतिभेची गगन भरारी चला तर आपली ओळख करून देऊया जगाला हा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अशा या कार्यक्रमामध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. आणि आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय अशोकरावजी टेमझरे हे आपल्या इथे उपस्थित आहेत. तर त्यांना आपण पुढचा प्रश्न आपण विचारणार आहोत. आणि इथे सातपुडा पर्वत जे आहे या सातपुडा पर्वतामध्ये अतिशय जवळपास ऐतिहासिक एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्याला खूप असं विशेष महत्व आहे. या एरियामध्ये हा जो अकोटचा परिसर आहे किंवा अकोला जिल्ह्याचा जो एरिया येतोय तर या जिल्ह्यामधील अकोटच्या परिसरामध्ये विशेष असं महत्व आहे आणि दरवर्षाला लोक त्याला व्हिजिट करायला जात असतात. तर आपण त्या किल्ल्याच्या संदर्भात आपण सरांना प्रश्न विचारणार आहोत. तर सर मला आणि आपणास सांगू इच्छित आहे की आपली ही जी मुलाखत आहे तर नरनाळा महोत्सवानिमित्त ही जी मुलाखत आहे ही आपण घेत आहोत, हे विशेष आहे. आणि सर मला सांगा की हा जो नरनाळा किल्ला आहे तर या नरनाळा किल्ल्याला नरनाळा हे नाव का पडलं? या नरनाळा किल्ल्यावर माणसाकडून वाहून नेता येतील अशा तोफा तिथं आहेत. एकटा माणूस वाहून नेतो अशा प्रकारच्या लहान तोफा तिथं असल्यामुळे याला नरनाळा म्हणतात. नर म्हणजे माणूस, नाळा म्हणजे तोफ, नाळ, नाळ. नरनाळा नावाची तोफ होत्या. नरनाळ्याचे जे तोफांचे जे प्रकार आहेत त्याच्यात नरनाळा हा एक शब्द आहे. तर ज्या तोफा माणूस इकडून तिकडे घेऊन जाऊ शकेल त्याला म्हणतात नरनाळा. अच्छा. तर या तोफांचे अनेक प्रकार आहेत पण त्याच्यापैकी हा एक प्रकार इथं प्रसिद्ध होता नरनाळा किल्ल्यावर. हो हो. म्हणून त्याला नरनाळा तोफा म्हणतात. दुसरी गोष्ट अशी की हा प्राचीन किल्ला आहे. प्राचीन असून नरेंद्रपुरी महाभारतकालीन काळानंतर नरेंद्रपुरी यांनी हा किल्ला बांधल्याचं आख्यायिका आहेत. त्याबद्दल आज आपल्याजवळ पुरावे नाहीत पण असं गॅझेटरमध्ये सांगितलं गेलेलं आहे. नरेंद्रपुरी हा महाभारतकालीन पांडवांचा वंशज होता. त्या नरेंद्रपुरीने हा किल्ला बांधल्याचं सांगितलं जाते. तसंच दुसरी गोष्ट अशी की एकलव्याने अकोटला आपला अंगठा तोडून दिला होता म्हणून याचं नाव अंगुष्ठ ग्राम होतं. अच्छा. तर अंगुष्ठ ग्राम आणि हे अकोट हे नावाची वावी मिराशींनी त्याचा संबंध कसा आहे ते डिटेल मध्ये लिहून ठेवलेलं आहे. अच्छा. तर सर आपण हे जे नरेंद्रपुरी जे नाव सांगितलेलं आहे तर हे जवळपास 13व्या शतकातलं पांडवांच्या वंशातील नाव आहे. हस्तिनापूरशी संबंध आहे त्याचा. तर याच्यानंतर सुद्धा अधिक मग म्हणजे यांच्या नंतर काही राजांनी या नरनाळा किल्ल्यावरती काही अधिपत्य आपलं स्थापन केलं का याच्यानंतर? हो, त्यानंतरही केलेलं आहे. अच्छा.
त्यानंतर वेगवेगळ्या राजवंशांनी तिथं काम केलेलं आहे. वाकाटक म्हणा किंवा हे सातवाहन राजे यांचा तिचा संबंध येतो. अच्छा. पण त्याच्या संबंधी आपल्याजवळ नक्की पूर्ण पुरावे नाहीये. अच्छा. आणि बरेचदा नरनाळा किल्ला आणि गोंड नावाचा राजा याचा संबंध कधी कधी जोडला जातो. तर गोंड राजाचा या किल्ल्याच्या संदर्भात काही संबंध आहे का? राणी दुर्गावती जशी गोंड राजा होती, गोंड राणी होती, तशाच प्रकारे नरनाळ सिंह हा सुद्धा गोंड राजा होता. अच्छा. हा राणीच्या अगोदर होऊन गेलेला आहे 10व्या शतकामध्ये. त्याच्यावरून याला नरनाळ सिंह असं त्या राजाचं नाव होतं, गोंड राजाचं. अच्छा. आणि त्याच्यावरूनच त्याचं राज्य या ठिकाणी होतं 10व्या शतकात, म्हणून याला नरनाळा असं म्हणतात. नर म्हणजे माणूस, हो. आणि नाळ म्हणजे तोफ. अच्छा, क्या बात आहे. तर त्याच्यावरून ते नरनाळा असं झालेलं आहे. तर पहा, सरांनी किती सुंदर माहिती दिली की जे कुठेच ही माहिती कुठेच माहिती नाही आहे की नरनाळा हे नाव नरनाळा किल्ल्याला का पडलं. सरांनी अतिशय सुंदर असं स्पष्टीकरण दिलं आहे. नर म्हणजे माणूस आणि नाळा म्हणजे नाळ म्हणजे तोफ. असं सरांनी अतिशय सुंदर असं स्पष्टीकरण दिलं. आणि यावरून मग ज्या म्हणजे अशा काही तोफा सरांनी सांगितल्या आहेत की त्या तोफा एकटा माणूस वाहून नेऊ शकतो, आणि त्यावरून मग हे जे नाव आहे हे प्रचलित झालेलं आहे नरनाळा. तोफांचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक नरनाळ आहे. नर डॅश नाळ. अच्छा. म्हणजे हा एकटा माणूस इकडून तिकडे हलवू शकतो, म्हणून त्याला नरनाळ म्हणतात. अच्छा. तर यानंतर आपण सरांना प्रश्न विचारणार आहोत. सर, मला सांगा की हा जो दुर्ग आहे नरनाळा, किंवा आपल्या भाषेमध्ये आपण त्याला किल्ला म्हणतो, आणि प्राचीन भाषेमध्ये आपण त्याला दुर्ग म्हणतोय. तर हा जो दुर्ग आहे हा कोणी बांधला आणि केव्हा बांधला? दुर्गाचे 3 प्रकार आहेत किल्ल्याचे. मुख्य दुर्ग हा म्हणजे पहाडी दुर्ग, भुईकोट दुर्ग, आणि पाण्यात असलेला दुर्ग, जलदुर्ग, असे प्रमुख प्रकार आहेत. तसे 8 प्रकार आहेत अधिक, पण हे प्रमुख प्रकार आहेत. तर हा पहाडावर असल्यामुळे याला पहाडी दुर्ग म्हणता येईल. जमिनीवर असता तर भूदुर्ग म्हणता आला असतो, आणि जलात असता तर जलदुर्ग म्हणता आला असतो. बरोबर आहे. तर हा जो दुर्ग आहे हा केव्हा बांधला? हा तसा तर प्राचीन आहे, पण त्याचा उल्लेख नरनाळ सिंहापासून उपलब्ध होतो. अच्छा. म्हणजे 10व्या शतकात. 10व्या शतकापासून त्याच्या अगोदरची उल्लेख आहेत, पण त्याला पुरावे नाहीत आपल्याजवळ, त्याच्यामुळे आपल्याला त्याबद्दल सांगता येत नाही. अच्छा, बरोबर आहे. कारण प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा हवा असतो, कुठली गोष्ट सिद्ध करायची म्हटलं तर. तर आपण यानंतर आपण 5 मिनिट थांबणार आहोत आणि 5 मिनिटाची आपण विश्रांती घेणार आहे, कारण आपल्या कमर्शियल ब्रेकचा वेळ झालेला आहे. यानंतर आपण लगेच भेटणार आहोत. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी. सर्व श्रोत्यांचं प्रतिभेची गगन भरारी, चला तर आपली ओळख करून देऊया जगाला, हा जो मुलाखतीचा जो कार्यक्रम आहे, या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मी स्वागत करतो आहे. आणि सन्माननीय जे सर आहेत आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित, सन्माननीय अशोकरावजी टेमझरे, तर यांना आपण प्रश्न विचारतो आहे. हा जो नरनाळा किल्ल्याचं जे क्षेत्रफळ आहे, तर हे क्षेत्रफळ किती आहे या संदर्भात आपणास काय सांगता येईल?
हा 392 एकरात पसरलेला एक किल्ला आहे. अकोल्यावरून 75 किलोमीटर, अकोल्यावरून 25 किलोमीटर, 392 एकरात पसरलेला आहे. 24 मैलाचे अंतरात पसरलेला आहे. म्हणजे त्याची जी परकोटाची सीमा आहे किंवा तटबंदी आहे ती 24 मैलाच्या परिसरात पसरलेली आहे. 3161 फूट समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे. अच्छा. 360 बुरुज मनोरे अच्छा. तिथं आहेत. त्याशिवाय म्हणजे इथे लहान मोठे 22 दरवाजे असून 6 मोठे प्रसिद्ध आहेत त्यापैकी. अच्छा. काही लोकांच्या मध्ये 22 तलाव आहेत, काही लोकांच्या मध्ये 24 तलाव आहेत. 6 मध्ये 12 महिने पाणी असते. अच्छा. 6 तलावांमध्ये 12 महिने पण पाणी राहत अजून पण. ते 6 महिने पाणी असल्यामुळे या ठिकाणी कोणी आक्रमण केलं आणि त्याला घेराही घातला. अच्छा. तरी तिथला जो राजा असेल त्याला किल्ला 3-3, 4-4 वर्ष सुद्धा लढवता येऊ शकतो. एवढा तो पाण्याविना कोणताच काही करू शकत नाही माणूस. बरोबर आहे. पण तिथं भरपूर पाणी आहे. तर त्या दृष्टीने ते 6 तलावामध्ये 12ही महिने पाणी उपलब्ध असते. अच्छा. आणि हा जो किल्ला आहे, या किल्ल्यावरूनच पूर्ण किल्ल्यात पाणी पुरवठा योजना आहे. खापरी नळांची पाणी पुरवठा योजना आहे. ते खापरी नळ कुठं काही उत्खनन झालं किंवा काही खणलं गेलं तर ते खापरी नळ आपल्याला दिसू शकतात. खापरी नळ म्हणजे आपल्या या पाईप सारखेच असतात. अच्छा. त्याच्यातून सर्व दूर पूर्ण किल्ल्यात पाणी पसरवलेलं आहे. अच्छा. हे याचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. खापरी नळाच्या संदर्भात मी पण आजपर्यंत कुठेच याचा उल्लेख ऐकलेला नाही आहे. म्हणजे हे एक माझ्यासाठी सुद्धा एक नवीन गोष्ट आहे खापरी नळ. 6 मध्ये 12 महिने पाणी असते. पाणी साठवण्यासाठी इथं 4 टाक्या आहेत. अच्छा. किल्ल्यावर. त्याला लोक चुकीने तेला तुपाच्या टाक्या म्हणतात. अच्छा. पण त्या तेला तुपाच्या टाक्या नसून ती पाणी साठवण्याची तत्कालीन पद्धत आहे. आणि त्या ठिकाणाहून सर्व दूर पूर्ण किल्ल्यात पाणी पसरवलेलं आहे पाईपाद्वारे, खापरी पाईपाद्वारे. आणि या ठिकाणी फिल्टर करून शुद्ध पाणी कसं मिळेल याची सुद्धा या खापरी नळांमध्ये व्यवस्था आहे. अच्छा. त्याचं जर उदाहरण पाहायचं असेल तर अंबा राणी महाल म्हणून जसं आहे तिथं, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते पाहता येईल. पण आज ती मोडकळीस आलेली आहे रस्ता. आणि त्याचा जो जॉईंट होता तोच मोडलेला आहे. अच्छा. इथे अंबा महाल, राज दरबार, मशिदी, अश्वशाळा, गजशाळा म्हणजे घोडपाग, हत्तीखाना, नगारखाना, बारूदखाना, तोफांचे विविध कारखाने, लहान लहान तोफा, मोठ्या तोफा, त्यांचे साचे, जे धातूचं पाणी करतात त्याच्या मुसा मोठमोठ्या. सोनाराकडे आपण गेलो तर तो सोन्याचं पाणी करतो, चांदीचं पाणी करतो, तर ते मुसीत ठेवून करतो. तर तशा प्रकारच्या मोठमोठ्या मुसा तिथं आजही उपलब्ध आहेत. बरोबर आहे. माझा पण एकदा नरनाळा किल्ल्यावरती जाण्याचा योग आला होता. मी सुद्धा एकदा गेलो होतो. तर त्यावेळेला मी एक खूप मोठी तोफ बघितली की ते जवळपास समजा 15-20 लोक एकत्रित आणले तर त्यांनी कदाचित ते उचलणार नाही. तर अशी एक खूप मोठी भव्य दिव्य अशी ती तोफ आहे तिथं. तिचं नाव आहे 9 गजी तोफ. अच्छा. ते पुढे येईलच. या ठिकाणी नगारखाना आहे. म्हणजे सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस आरतीसाठी, पूजेसाठी नगारखाना वाजवायचे, तर त्याचा नगारखाना सुद्धा तिथं आहे. अच्छा. बारूदखाना आहे. म्हणजे शत्रू जर आला तर तोफांनी बारूद उडवायसाठी बारूद सुद्धा तिथं तयार करतात. बारूदखाना म्हणजे त्याच सुद्धा एक इमारत आहे. अच्छा.
म्हणजे बारूद सुद्धा तिथे किल्ल्यावरच बनवली जात होती. किल्ल्यावर बनवून तिथं ती संग्रह केली जात होती. अच्छा. तोफांचे विविध कारखाने आहेत. ते तोफांचे साचे सुद्धा आहेत तिथं. मंदिर, दर्गे आणि मशिदी हे सुद्धा आहेत. इस्लामी राज्यात तिथं मंदिरांच्या मशिदी करण्यात आल्या. काही त्यांनीच स्थापन केलेले आहेत. जे शिल्प आहेत, विशेषतः मूर्त्या हिंदूंच्या, त्याचे अवशेष पूर्ण किल्ल्यावर दिसतात. मधून मधून ते उघडकीस येतात. काही खोदलं गेलं किंवा काहीच गेलं किंवा तलाव उपसला तर त्याच्यात ते सापडतात. इथे ज्या वाडे आणि इमारती आहेत त्या सगळ्या प्रकारच्या राजोपयोगी येणाऱ्या आणि जनतेला सुद्धा उपयोगात येणाऱ्या अशा इमारती आहेत. इथे समाधी आणि वृंदावन म्हणजे समाधीची जी सती गेलेल्या बायांची वृंदावन आणि समाधी गेलेल्या शहीद झालेल्या माणसांची समाध्या या सुद्धा तिथे आहेत. अच्छा. त्या काही झाडाझुडपात दबलेल्या आहेत, काही सुस्थितीत आहेत, काही तुटफूट झालेल्या अवस्थेत आहेत. अच्छा. उंच गवत ते तिथं नेहमीच असते, त्याच्यामुळे त्या लपलेल्या असतात, त्याच्यामुळे आपल्याला ते काही दिसत नाही. आणि आता अभयारण्यात हा किल्ला गेल्यामुळे सर्वत्र दाट गवताची झाडी झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला किल्ला नीट पाहता येत नाही. अच्छा. आणि पूर्ण किल्ला पाहणे हे सुद्धा आज दुर्गम झालेलं आहे अभयारण्यात गेल्यामुळे. अच्छा, बरोबर आहे. तरी हा किल्ला आम्ही अभयारण्यात जाण्यापूर्वी आणि नंतरही हा पाहिलेला आहे आणि त्याचा अभ्यास केला, त्यावरून हे मी सांगू शकतो. इथं सर्वात प्राचीन एक गर्दभ प्रतिमा आहे. गर्दभ म्हणजे गध. अच्छा. गधा, गाढव. अच्छा. सर्वात प्राचीन मूर्ती आहे इथं गाढवाची. अच्छा. ती तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही अशी गाढवाची मूर्ती तिथं आहे. तिथं शिवलिंग आहेत, असंख्य शिवलिंग आहेत. अच्छा. असंख्य थडगी समाध्या आहेत. काही याच्यावर काही फारशी लेख आहेत, काही याच्यावर काहीच नाहीये, किंवा जे असतील नसतील शिलालेख वगैरे जे ते दुसऱ्या धर्माच्या लोकांनी तलावात किंवा दऱ्यांमध्ये फेकून दिलेले आहेत, त्याच्यामुळे आज आपल्याला ते पुरावे दिसत नाही. या किल्ल्या संबंधी असं म्हणतात की नळ दमयंतीचा हा किल्ला आहे महाभारतकालीन. नरेंद्रपुरी नावाचा एक राजा होऊन गेला महाभारत कालानंतर, अर्जुनानंतर काही सालांनी, काही वर्षांनी, काही शेकडो वर्षांनी. तर त्या नरेंद्रपुरीचा सुद्धा याच्याशी संबंध असल्याच्या आख्यायिका आहेत. त्या संबंधीचा तिरोडी ताम्रपटात आणि उल्लेख आहे याचा. तिरोडी ताम्रपट आणि या चमक ताम्रपटात नाहीये. वाकाटक द्वितीय नृप म्हणजे राजा, द्वितीय प्रदर्शन जो होता त्याचा काळ इसवी सन 400 ते 410 आहे. तर त्याचं सुद्धा इथं वास्तव्य असावं, पण त्याला आज आपल्याजवळ काही पुरावा नाही. नाणे किंवा काही भेटल्याशिवाय आपल्याला काय त्याबद्दल ठामपणे सांगता येत नाही. पण हे जे ताम्रपट आहेत, तिरोडी ताम्रपट, हा वाकाटकांचाच आहे, त्याचं नाव आहे. अच्छा. त्याशिवाय वारी जे स्थळ आहे हनुमानजीचं प्रसिद्ध, त्याचा उल्लेख आणि नरनाळ्याचा उल्लेख एकाच ताम्रपटात आहे, तिरोडी ताम्रपटात. म्हणजे वारी सुद्धा हे तेवढंच प्राचीन स्थळ आहे, तीर्थक्षेत्र म्हणून. 10व्या-12व्या शतकात, 10व्या-11व्या शतकात राजा येईल अचलपूरला, एलिचपूरला होऊन गेला. अच्छा. त्याचा समकालीन
नरनाळ स्वामी किंवा नरनाळ सिंग हम्म. किंवा नरनाळ सिंह असा राजा होऊन गेला. हम्म. हा गोंड राजा होता. हम्म. राणी दुर्गावती जशी गोंड राजे म्हणजे राजवटीतली आहे, हम्म. तसाच हा तिच्या अगोदर झालेला हा राजा आहे. अच्छा. नरनाळ सिंग किंवा नरनाळ स्वामी किंवा नरनाळ सिंह. ते यानेच या किल्ल्याचा जीर्णोद्धार करून मोठं स्वरूप या किल्ल्याला दिलेलं आहे. म्हणून या किल्ल्याचं नाव नरनाळ सिंग नरनाळ किल्ला आहे. नर म्हणजे माणूस, नाळ म्हणजे तोफ अच्छा. किंवा नाळ म्हणजे दोन्हीकडून साईड असलेली नालीची नाळ असते ती नाळ, त्याला नाळ म्हणतात. तर हा नरनाळ स्वामी जो होऊन गेला गोंड राजा, हा गोंड राजा 10व्या 11व्या शतकात झालेला आहे. अच्छा. तर तुम्ही म्हणाल त्याच्या संबंधीचा पुरावा काय, तर त्याच्या संबंधीचे काही शिलालेख किंवा काही असतील पुरावे, हो. तर ते तर आजपर्यंत आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. अच्छा. आणि असतील तर ते तलावात किंवा दऱ्यात फेकून देण्यात आलेले आहेत. अच्छा. गैर हिंदू राजवटीखालीच्या वेळेस. तरी पण त्या ठिकाणी एक नरनाळ सिंहाची प्रतिमा आहे. घोड्यावर बसलेला तो नरनाळ सिंह आहे. वर चंद्र सूर्य कोरलेले आहेत. बाजूला त्याचा सेवक आहे आणि मोठ्या ऐटीत तो जात आहे. तर माझ्या मते हा नरनाळ सिंहाचीच मूर्ती असावी. तर त्याचा स्पेशल तिथं मूर्त्यांच्या याच्यात तो ठेवलेला आहे. एक स्पेशल मूर्ती आहे त्याची. तर तो नरनाळ स्वामीचीच मूर्ती असावी. नरनाळ स्वामीच्या नंतर देवगिरीच्या यादवांचं इथं सुद्धा राज्य होतं. शहानूर दरवाजावर एक गरुड कोरलेला आहे. त्याला पंख आहेत आणि हात आहेत. उभा आहे तो. तो बारकाईने पाहिला तरच दिसते, नाहीतर तुम्हाला तो काही दिसत नाही. आणि हे देवगिरीच्या यादवांचं हे राजचिन्ह आहे, गरुड. अच्छा. गरुड. तर तो गरुड, त्यावरून हे इथं त्यांचं राज्य होतं हे सिद्ध होते. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या ताब्यात हा किल्ला होता याचे उल्लेख त्यांच्या इतिहासात मिळतात. अच्छा. तर त्यांचं राज्य देवगिरीच्या यादवांचं 1260 ते 1294 किंवा 1302 पर्यंत झालेला आहे. तो अख्खा महाराष्ट्र किंवा नाही म्हणता येईल, पण काही भाग त्यांच्या ताब्यात होता देवगिरी यादवांच्या. अच्छा. तर त्याचा निर्णय गाविलगड असलाच पाहिजे असं आमचं मत आहे माझं. त्यानंतर 1425 मध्ये विजापूरचे जे बहामनी राजे होते, तर त्यांच्या ताब्यात सुद्धा हा किल्ला होता. म्हणजे अनेक सत्ता राजवटी, अनेक राजवटी इथं झालेल्या आहेत. ओके. त्यानंतर या बहामनी आणि बाकीचे जे शाळा होत्या, 5 शाळा ज्या त्याचे तुकडे पडले एका बहामनी राज्याचे, तर त्याच्यात अनेक निजामशाही, अजून अहमदशाही, कुतुबशाही, हे बहामनी हे या लोकांची जे चकलं पडली, त्याच्यापैकी इथं इमादशाही अचलपूरला होती. अच्छा. तिच्या ताब्यात हा किल्ला होता. अच्छा. अचलपूरला कोणती शाही होती म्हटलं? इमादशाही. अच्छा. इमादशाही. ओके. तर हे इमादशाहीचं वर्ष आहे 14 ते 15वे शतक. इथे अनेक दरवाजे आहेत, 22 दरवाजे आहेत. हो हो हो. 22 दरवाजापैकी काही प्रमुख दरवाजे म्हणजे शहानूर दरवाजा, मेहंदी दरवाजा, महाकाली दरवाजा, दिल्ली दरवाजा, अकोट दरवाजा आणि असेच पुष्कळ जाफराबाद साईडला आणि या तेलियागड साईडला आहेत. अच्छा. या निर्णयाचे 3 भाग आहेत. अच्छा. पूर्वेला जाफराबाद. जाफर या शब्दाचा अर्थ होतो चंद्र. अच्छा. तर ते इस्लामी काळात चंद्रगड
इस्लामी काळ येण्याच्या अगोदर या पूर्वेकडील भागाचं नाव चंद्रगड असावं आणि त्याचं त्यांनी नामांतर जाफराबाद असं केलेलं आहे, अच्छा. म्हणून जाफराबाद म्हणतात आणि ते आज प्रसिद्ध आहे. पण त्याचं जुनं चंद्रगड असावं असं माझं मत आहे, अच्छा. म्हणजे त्या अर्थावरून हो 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 हो, नुसते ट्रान्सलेशन करून ते नाव दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि एक तेलियागड आहे पश्चिम बाजूला. हम्म, पश्चिम बाजूला जो तेलियागड आहे हम्म, या ठिकाणी हा थोडासाच भाग आहे, हम्म, पण या ठिकाणी तेलाची घाणी होती. अच्छा. हा, तेलाची घाणी होत्या आणि आजही त्याचे अवशेष तिथं दिसू शकतात आपल्याला. हम्म, त्याच्या पुढे एक खिंड आहे आणि त्या खिंडीच्या पुढे अधिक किल्ला आहे, हम्म, हम्म, पण त्याच्या पुढे कोणी काही त्या खिंडीच्या पुढे जात नाहीत हम्म, हम्म, लोक. त्या ठिकाणी सुद्धा असे बुरुज आहेत पाहण्यालायक. हम्म, 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 मग असे प्रचंड मोठमोठे दगड, कंगोरेदार दगड नैसर्गिक, अच्छा. ते एका ठिकाणी असे वर्तुळाकृती, इथं जसं वर्तुळ आहे हा हम्म, आकार, हम्म, तसे ते बुरुजाला लावलेले आहेत. अच्छा. आणि त्या ठिकाणाहून खाली 52 पायऱ्या होत्या तळाशी जायचं, हम्म, हम्म, आणि त्या 52 पायरीतून पुन्हा दुसऱ्या किल्ल्याच्या दुसऱ्या भागात जाता येत होतं. अच्छा. तेलियागडाकडे अशी व्यवस्था आहे. हम्म, 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 आणि ते तेलियागडाच्या पश्चिम दिशेस मोठी दरी आहे. हम्म, हम्म, अचलपूरच्या इमादशाही नंतर हा वराड म्हणजे विदर्भ, पूर्वी वराड म्हणायचे याला, फतेउल्ला इमादशाहच्या ताब्यात होता. इमादशाहीच्या वेळेस या ठिकाणी इमादशाहीचे जे तत्कालीन राजे होते, हम्म, 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 या राजांना तुफल खान नावाचा एक त्यांचा एक सरदार होता. हम्म, 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 त्या तुफल खानाने बदमाशी करून म्हणजे फितुरी करून इमादशाहला त्या किल्ल्यावर बोलवून हम्म, त्यांचं त्याच्याशी पटत होतं. हम्म, 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 तर त्यांनी पूर्ण घराण्यातले जे लोक आहेत इमादशाहीच्या इथं कैदेत ठेवले होते अच्छा. आणि ते मरेपर्यंत इथंच होते हम्म, 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 आणि ते इथंच मेले आणि इमादशाही संपली. अच्छा. त्यानंतर हा किल्ला बहामनी च्या वेळी 1490 मध्ये गेला. नंतर अहमदनगरचे मुर्तजा निजामशाहच्या ताब्यात 1572 मध्ये गेला. अच्छा. 1597 ला निजामाकडून अकबराचे सरदार यांच्या ताब्यात हा होता, म्हणजे अबुल फजल वगैरे किंवा हम्म, 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 त्याचा त्या ऐन अकबरीमध्ये उल्लेख मिळते. अच्छा. ऐन अकबरीमध्ये जे सुभे आहेत हम्म, त्याच्यात अकबराच्या काळातला एक सुभा होता, हम्म, गन्ना किल्ला. अच्छा. हा किल्ला अकबराचे सरदार सय्यद युसुफ खानन शहादी हम्म, हम्म, व शेख अब्बुल फजलने हा किल्ला घेतला होता. अच्छा. तेव्हा अकबराच्या ताब्यात सुभे जिल्हा, सुभे म्हणजे जिल्हा, हम्म, 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 म्हणजे सरकार, हो. तेव्हा सरकार म्हणायचे जिल्ह्याला किंवा सुभा म्हणायचे. हम्म, 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 तर या नरनाळ्याचा त्याच्या राज्यात समावेश होता, या सुभ्याचा अच्छा. म्हणजे नरनाळ्याचा. हम्म, 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 नरनाळा एक सुभा होता. हो. ऐन अकबरीत आपण पाहिलं तर त्याच्यात नरनाळ्याचा उल्लेख येतो आपल्याला. हम्म, 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 त्यानंतर हा औरंगजेबाच्या ताब्यात गेला. हो. औरंगजेबाच्या ताब्यात गेल्यानंतर जास्त या किल्ल्याचं इस्लामीकरण झालं. अच्छा. नंतर शिवाजीचे जे वंशज आहेत, हम्म, 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 नागपूरचे परसोजी भोसले अच्छा. किंवा पेशवे, हम्म, 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 यांच्याकडे शाहूचे 1707 सालचे सनदेप्रमाणे गेला तो. हम्म, 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 आणि आप्पाजी भोसले, राणी बाकाबाई हम्म, 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 किंवा अधिक जे सरदार इथं यायचे, हो. इथं अकोटात त्यांचे वाडे होते, हम्म, 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 हवेल्या होत्या. हम्म, नंतर पेशव्यांच्या ताब्यात गेला तो. अच्छा. आणि नंतर 1751 ते 1803 नंतर हा 1818 मध्ये आप्पा भोसलेंशी झालेल्या तहांमुळे इंग्रजांकडे गेला. अच्छा. आप्पा भोसले म्हणजे तिसरे रघुजी. अच्छा. नंतर हैदराबादच्या निजामाकडे गेला. हम्म, हम्म, हम्म,
इंग्रजांनी दिला तो. अच्छा. मग पुन्हा तो हैदराबादच्या निजामाकडून पुन्हा इंग्रजांकडे आला. अरे वा. 1947 पासून भारत सरकारकडे, हम्म. भारत सरकारकडून नंतर आता सध्या महाराष्ट्र सरकारकडे अच्छा. झालं राजवटीचं. म्हणजे नरनाळा किल्ला खूप सत्तांपासून एकमेकाच्या जवळ आलेला आपल्याला दिसून येत आहे आणि अतिशय सुंदर अशी जी ऐतिहासिक माहिती आहे नरनाळा किल्ल्याच्या संदर्भात जी कोणालाच माहिती नाही जवळपास, तर अशा प्रकारची जी माहिती आहे सन्माननीय जे सर आहेत अशोकरावजी टेमझरे, तर यांनी आपल्याला या प्रश्नादाखल ही माहिती दिलेली आहे. यानंतर आपण 5 मिनिटाचा आपण कमर्शियल ब्रेक घेणार आहोत आणि नंतर परत लगेच आपण भेटणार आहोत एका नवीन प्रश्नासह. चला तर. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन प्रतिभेची गगन भरारी. चला तर आपली ओळख करून देऊया जगाला. या मुलाखतीच्या कार्यक्रमात आपण आज सन्माननीय अशोकरावजी टेमझरे जे मूळ अकोटचे आहेत, राहणारे, त्यांची आपण आज मुलाखत घेत आहोत. आणि खरं तर आज आपण ज्या ठिकाणी ही मुलाखत घेत आहोत तर ते जे ठिकाण आहे सन्माननीय अकोटचे सुप्रसिद्ध डॉक्टर गावंडे डॉक्टर यांनी हे जे ठिकाण आहे आम्हाला या मुलाखतीसाठी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचा आम्ही शतशः ऋणी राहणार आहे. आणि कारण त्यांचं जे ठिकाण आहे, जे मुलाखतीचं जे त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं, हे अतिशय नॅचरल आणि अतिशय जबरदस्त असं हे ठिकाण आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला मुलाखतीसाठी खूप छान सहकार्य केलं हे ठिकाण देऊन. तर यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. आता पुढील प्रश्न जो आहे सन्माननीय सर, की हा जो अकोटचा एरिया आहे आणि अकोटच्या एरियामध्ये भरपूर सगळे खेडेपाडे आहेत, तर इथे मी असं ऐकलेलं आहे की कोणाला जर व्यक्तीला कुत्रं चावलं तर हे लोक नरनाळा किल्ल्यावरती जातात. या संदर्भात आपल्याला काय सांगता येणार आहे? हे कशासाठी जातात लोक? कारण कुत्रं चावलं तर डॉक्टरकडे जायला पाहिजे, हे नरनाळा किल्ल्यावरती का जातात? पूर्वी असे दवाखाने वगैरे नव्हते, वैद्याकडे लोक जायचे किंवा देवाकडे लोक जायचे. या ठिकाणी या किल्ल्यावर शंकर तलावाच्या बाजूला एक खंडोबाचे म्हणजे कुत्रदेवाचे स्थान आहे. त्या स्थानाचं रूपांतर बरानुद्दीन औलियाच्या रूपात नंतर इस्लामी काळात झालेलं आहे. पण तरी सुद्धा लोक कुत्र चावलं ते जर कावरलेलं असो वा साधं असो, लोक तिथे गेल्याशिवाय राहत नाहीत. अच्छा. दर्शनाला जातात, त्या ठिकाणी गुळ फुटाणे वगैरे नेतात. पण पूर्वी काय होतं, खंडोबाचा जो नैवेद्य असतो त्यांच्या उत्सवाच्या वेळेस तो पुरणपोळीचा नैवेद्य असतो. पण इस्लामी काळात ते इस्लामी स्थान झाल्यानंतर तिथं पुरणपोळी करणे किंवा लोकांना जेव घालणे हे सगळं अशक्य होतं. म्हणून लोकांनी काय केलं, हरभऱ्याच्या डाळीचं आणि गुळाचं पुरण जे पोळ्या करतो आपण त्याऐवजी त्यांनी पर्याय असा शोधला की गुळ घ्यायचं आणि फुटाणे घ्यायचे आणि ते तिथे वाटायचे. अच्छा. तर त्याप्रमाणे गुळ फुटाणे नेऊन प्रदक्षिणा मारून लोक येतात तिथून दर्शन घेऊन. आणि तिथं जो शंकर तलाव आहे, ज्याला आज शक्कर तलाव म्हणतात, अच्छा, तर त्याचं स्नान करतात, नंतर ते देवाची पूजा करतात तिथल्या, आणि नंतर ते अकोटला परततात. तर तो जो पेशंट असतो, जो ज्याला कुत्र चावलेलं असते, त्यांनी किल्ल्याचा पहिला दरवाजा ओलांडेपर्यंत त्यांनी मागे पाहू नये असा तिथे एक नियम आहे. अच्छा. असं म्हणजे पूर्वापार लोक सांगत आले. तर अंधश्रद्धा म्हणा श्रद्धा म्हणा, लोक नेहमी तिथं जात असतात. अच्छा. ही प्रथा तिथं नेहमीची असल्यामुळे आज त्या ठिकाणी फॉरेस्टच्या ताब्यात हा किल्ला गेलेला आहे. अच्छा.
फॉरेस्टनी अभयारण्यात तो किल्ला घातलेला आहे आणि अभयारण्यात परवानगी नसते, म्हणून ज्यांना कुत्रे चावलेले आहे असं जर तिथं अभयारण्यात जाण्यासाठी किंवा किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी आज वन्यजीव विभागाची परवानगी घ्यावी लागते. बरोबर आहे. पण ज्याला कुत्रे चावलेलं आहे तो जर गेला तर त्याला तिथं फी लागत नाही आणि फुकट तो जाऊ शकतो अरे आणि येऊ शकतो. असा आपल्या महाराष्ट्र सरकारने एक GR काढलेला आहे. अरे वा. त्या GR नुसार कुत्रे चावलेली व्यक्ती आणि त्याच्यासोबतची दुसरी व्यक्ती हे तिथं जाऊ शकतात. तिथं त्याला स्नान करून पेशंटला देऊ करून आणि लोक तिथं दर्शन करून गुळ फुटाण्याचा नैवेद्य आणि पूजा वगैरे करून परत येतात. तर ते नारळा किल्ल्याचा जो पहिला दरवाजा आहे हो, हो. तोपर्यंत ते मागे पाहत नाहीत. मागे पाहत नाहीत अशी लोकांची समजूत म्हणा किंवा गैरसमजूत म्हणा. लोक मागे पाहत नाही, मागे पाहिलं तर म्हणे पुन्हा ते उलटते. हो हो हो. तर त्याला हायड्रोफोबिया इंग्रजीत म्हणतात. अच्छा. पिसाळलेलं कुत्रं चावलं म्हणजे. तर लोक म्हणजे दवाखान्याचा इलाज केला तरी समजुतीप्रमाणे पूर्वापार जी समजूत चालत आलेली आहे काही पिढ्यांपासून त्याप्रमाणे तिथं दर्शनाला जातात. हो. तर असं त्या कुतरदेवाच्या साठी हा किल्ला प्रसिद्ध आहे. कुतरदेव म्हणजे खंडोबा. अच्छा. आता खंडोबालाच कुतरदेव म्हणतात. हो हो हो. म्हणजे ग्रामीण भाषेत बरोबर आहे. कुतरदेव म्हणतात. आणि तिथं खंडोबाची मूर्ती सुद्धा आहे. म्हणजे ती आता तिथं नाही त्या स्पॉटवर कुतरदेव ज्या ठिकाणी आहे त्याने ती इतरच दुसरीकडे पडलेली आहे. आज त्या ठिकाणी थडगी आहेत. बुरानुद्दीन अवलिया त्याचं जावई आणि मुलगी यांची 3 थडगे आहेत तिथं. अच्छा. तर ते रूपांतरित झालेले आहे. अतिशय सुंदर स्पष्टीकरण सरांनी दिलं आहे आणि यांच्या स्पष्टीकरणातून हे विशेष बाब समोर आलेली आहे की महाराष्ट्र सरकारने सुद्धा GR काढलेला आहे की ज्यांना कोणाला कुत्रं चावलं तर त्यांना जवळपास तिथं चांगल्या पद्धतीने जाता येते आणि तिथे कुठल्याच प्रकारचं शुल्क सुद्धा आकारलं जात नाहीये. तर हे अतिशय सुंदर अशी इन्फॉर्मेशन सरांच्या स्पष्टीकरणामधून बाहेर आलेली आहे. आणि सर याच्यानंतरचा प्रश्न आपणास असा आहे की आता हा जो नरनाळा किल्ला आहे किंवा हा जो दुर्ग आहे तर या संबंधी काही लोककथा किंवा काही आख्यायिका लोक सांगतात, त्यापैकी आपण काही सांगू शकता का एखादी? या कुतरदेवाच्या किंवा खंडोबाच्या स्थळाच्या लागूनच शंकर तलाव आहे. त्याचा अपभ्रंश शक्कर तलाव झालेला आहे इस्लामी काळात. अच्छा. तर त्या ठिकाणी मध्ये शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावर इंग्रजांनी लिहिलेल्या 1910च्या गॅझेटियर मध्ये, इंग्रजी गॅझेटियर आहे इंग्रजांनी लिहिलेलं, त्याच्यात असं लिहिलेलं आहे की रात्री 12 वाजता एक कपिला गाय येते आणि या किल्ल्यावरून या तलावावरून ती जाते. अच्छा. तर ज्या ठिकाणी शिवलिंग आहे त्या ठिकाणी ती थांबते आणि त्या शिवलिंगावर सेंटरला त्या तलावाच्या त्या तलावामध्ये शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावर ती पाना सोडते स्वतःचा आणि नंतर ती पुढे जाते. आता इंग्रज लोक तर चिकित्सक, पण त्यांनी हे जे लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी ते हे लिहून ठेवलेलं आहे त्या गॅझेटियर मध्ये. अच्छा. बरोबर आहे. तर हे असं काहीतरी ते तथ्य असेलच. हो हो. म्हणूनच त्याला शंकर तलाव म्हणत असावेत. शंकराचं लिंग त्या ठिकाणी, शंकराची शिवलिंग त्या ठिकाणी आहे म्हणून त्याचं नाव शंकर तलाव आहे. बरोबर. आणि त्याचा भ्रंश किंवा हे इस्लामी काळात त्याचा शक्कर तलाव झालेला आहे. आणि अधिक दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणचं जे पाणी आहे त्या तलावाचं ते साखरेप्रमाणे अति गोड आहे म्हणून हे शक्कर म्हणत असतील
विरुद्ध धर्मीय बरोबर आहे. असं असू शकते हम्म. किंवा अपूर्वंशी होऊ शकते. बरोबर आहे. दोन्ही शक्यता नाकारता येत आहेत. नाही. बरोबर आहे. अतिशय सुंदर असं सरांनी एक आपल्याला जे आख्यायिका आहेत तर याच्या संदर्भात आपल्याला माहिती दिली आहे. यानंतर आपण 5 मिनिट थांबणार आहोत, एक कमर्शियल ब्रेक घेणार आहोत आणि लगेच आपण 5 मिनिटानंतर भेटणार आहोत. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, श्रोते हो, आपलं प्रतिभेची गगन भरारी चला तर आपली ओळख करून देऊया जगाला या मुलाखतीच्या प्रसिद्ध कार्यक्रमामध्ये परत पुनश्च आपलं स्वागत आहे. आणि आपल्या या मुलाखतीच्या कार्यक्रमात सन्माननीय अशोकरावजी टेमझरे हे उपस्थित आहेत आणि ते आपल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. तर सरांना प्रश्न आहे की अधिक कुठल्या काही आख्यायिका तुम्हाला सांगता येतील का नरनाळ किल्ल्याच्या संदर्भात? हा जो शंकर तलावाचा उल्लेख मी केला या संबंधी पुन्हा अशी एक आख्यायिका आहे. या तलावात परिस असल्याचे लोक सांगतात. ज्या परिसामुळे त्याला जर लोखंड घासलं तर त्याचं सोनं होते, असा परिस त्या ठिकाणी आहे असं सांगितलं जातं. तर मग हे ऐकून एका इंग्रजांनी काय केलं, इंग्रज अधिकारी ज्या पटवाऱ्याने त्याला सांगितलं की त्यांनी अशीच तुम्ही विचारली तशी त्यांनी त्याला विचारलं की याच्याविषयी तुला काय माहिती आहे, तर सांगितलं या की त्याला परिस आहे आणि त्यामुळे त्याचं सोनं होते. मग त्यांनी काय केलं, एक हत्ती घेतला, हत्तीच्या पायाला साखळदांड बांधला पण तो हत्ती त्या पाण्यात सोडला. हा जर साखळदांड म्हणे सोन्याचा झाला तर तू खरा, नाही तर मग तू खोटा. तर त्यांनी हा प्रयोग केला. पण ते नेमकं त्या परिसाला जर लागला असेल तर तो लोखंडाचा साखळदांड लोखंडच राहिला. अच्छा. त्याच्यामुळे त्यांनी त्या जो पटवारी होता सांगणारा, आख्यायिका सांगणारा, त्याला शिक्षा दिली आणि त्या तलावाच बुडवलं. म्हणजे एवढे इंग्रज क्रूर होते. अच्छा. सांगायचं मतलब बरोबर आहे की अधिक पडताळ करायची होती त्यांनी, ती पडताळ न करता त्या आणि तू खोटं सांगितलं मला म्हणून त्या पटवाऱ्याला तिथंच डुबवलं. असं इंग्रजकालीन गॅझेटेर मध्येच लिहिलेलं आहे. अच्छा. ओके. आणि लोक सांगतात. आणि सर याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की हे तलावाच्या संदर्भात आपली माहिती आपण सांगितलेलीच आहे बरीचशी. तर याच्यानंतर या किल्ल्यावरती कुठल्या कुठल्या वास्तू आहेत त्या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता? या ठिकाणी 22 दरवाजे आहेत किल्ल्याला, ज्यातून किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो. पण त्यापैकी 6 मोठमोठे दरवाजे आहेत. तर एक प्रवेशाचा पहिला दरवाजा आहे शहानूर दरवाजा, दुसरा दरवाजा आहे मेहंदी दरवाजा, तिसरा दरवाजा आहे महाकाली दरवाजा, अच्छा, चौथा अकोट दरवाजा, दिल्ली दरवाजा आणि जाफराबाद साईडला एक आहे. तसेच अधिक परकोटात अनेक दरवाजे आहेत. परकोटात 360 बुरुज आणि मनोरे आहेत. चोर वाटा सुद्धा आहेत. अच्छा. लहान दरवाजे आहेत. एक असा दरवाजा पाहिला आम्ही छोटासा की ज्या दरवाज्यातून ते कोणतं खोरं म्हणतात, चंदन खोऱ्यात उतरता येते. अच्छा. असा दरवाजा छोटासा दरवाजा आहे. अच्छा. जाफराबाद साईडला चंद्रगडाचा जो भाग आहे त्या भागात छोटेसे दरवाजे आहेत.
आपल्याला पलीकडच्या गावात सुद्धा जाता येते त्या दरवाज्यातून. अच्छा. असे दरवाजे आहेत. हम्म. तर या दरवाज्यावर त्या प्रत्येक दरवाजाचं वैशिष्ट्य आहे. हा जो शहानूर दरवाजा आहे त्या शहानूर दरवाजावर सिंह कोरलेले आहेत, वाघ कोरलेले आहेत. अच्छा. समोरून आहेत आणि मागून आहेत. अच्छा. शतपत्री कमळ सुद्धा त्याच्यावर कोरलेली आहेत. सहस्त्रदली कमळ म्हणतात, शतपत्री कमळ म्हणतात, अच्छा. त्याच्यावर आहेत. हे कमळ हे हिंदू चिन्ह आहे. अच्छा. आणि मागून येत आणि पुढून येत. आणि वास्तुशास्त्राच्या भाषेत त्या वाघाला किंवा सिंहाला काही त्याचे पंखधारी सुद्धा आहेत. हे त्याला वास्तुशास्त्राच्या भाषेत शरभ म्हणतात. अशाच प्रकारचे शरभ किंवा वाघसिंह हे लोक त्याला चुकीने वाघसिंह म्हणतात. असेच प्रकारचे शरभ हे चंद्रपूरच्या किल्ल्यावर सुद्धा आहेत. अच्छा. चंद्रपूरचा गोंड राजांचा जो किल्ला आहे हो मगाने मी त्याच्यावर सुद्धा आहेत. बरोबर आहे. तर अधिक असंच शरभ अकोट दरवाजाचा जो बुरुज आहे त्या बुरुजावर सुद्धा असे शरभ आहेत. बाकी इतरत्र कुठेच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण चंद्रगडाकडे गेलो की अधिक एक बुरुज आहे. त्या बुरुजावर 2 कथा कोरलेल्या आहेत. अच्छा. तर त्याच्यात सुद्धा सिंह किंवा हे शरभ दिसतात, हत्ती दिसतात आणि 2 राजांची लढाई दिसते. अच्छा. आणि हे सर्व प्राणी दिसतात तिथे. तर त्याला चित्रबुरुज म्हणतात त्याला. तर त्या ठिकाणी आमच्यासारखाच चौशत अभ्यासक बाकी काही कोणाला तो पताच नाही कोणाच. बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. यानंतर सर आपणास प्रश्न आहे की याच्यामध्ये हा जो किल्ला आहे तर या किल्ल्यामध्ये कुठल्या कुठल्या देवता आहेत आणि नवीन सापडलेल्या आणखी कोणत्या देवता आहेत त्याच्यामध्ये? या किल्ल्यावर शिवलिंग असंख्य प्रमाणात आहेत. लहान मोठे असंख्य आहेत. नरनाळेश्वर नावाचं एक शिवलिंग आहे त्या ठिकाणी. त्याचे 3 तुकडे झालेले आहेत. तो ज्या तलावात शंख शिंपले सापडतात पूर्व दिशेचा तो तलाव आहे. आणि त्या ठिकाणूनच ही जी शार्दूल टेकडी आहे, शार्दूल बाबाची जी टेकडी म्हणतात ती तिथून दिसते आपल्याला. त्या तलावात एक तुकडा त्याचा पडलेला आहे. आणि बाकी तुकडे उन्हाळ्यात जर आपण गेलो तर ते तुकडे दिसतात. आता फक्त ते शिवलिंगाची जी समोरची पन्हाळी असते तीच फक्त यावेळेस दिसते 12 महिने. अच्छा. पण इतर वेळेस पावसाळ्यात गेलं तर ती डुबलेली असते. बरोबर आहे. तर दुसरा जो भाग आहे त्याचे ते त्या ठिकाणी दिसू शकतात. तर माझ्या मते ते नरनाळेश्वराचं शिवलिंग असावं. अच्छा. असेच शिवलिंग त्या ठिकाणी अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. तर त्या शिवलिंगाच्या रचनेवरून काही शिवलिंग कनिष्क कालीन सुद्धा आहेत. अच्छा. तर येथे नरनाळा जो किल्ला आहे तर या किल्ल्यावरती लाकडी दरवाजे आपल्याला दिसतच नाही आहेत. तर हे लाकडी दरवाजे इथं नरनाळा किल्ल्यावरती का नाही दिसत? येथील जे खिडक्या आणि दरवाजे आहेत त्याला एकही याला दरवाजा नाही सागवानचा. अच्छा. आता तुम्ही कोणत्याही किल्ल्यात जा, अचलपूरला जा तर अवशेषाच्या रूपात तरी ते लाकडी दरवाजे तिथे दिसतात. पण या ठिकाणी नसण्याचं कारण असं की हे जे इंग्रज होते आणि इंग्रजांच्या हाताखाली जे लोक होते जे त्यांना नेहमी किल्ल्यावर ये ने जा करीत असत
त्यांनी थंड हवेचं ठिकाण म्हणून त्या नरनाळ्याचा उपयोग केला होता. अच्छा. तर ते नेहमी तिथं राहायला जात. तर त्याला ते नक्षीदार दरवाजे असल्यामुळे ते घेऊन गेलेत, सोबतच घेऊन गेलेत. ते उतरवले आणि ते सोबत घेऊन गेले लंडन मध्ये किंवा त्यांच्या देशात. अच्छा. असं लोक सांगतात. अच्छा. आपल्याजवळ त्याचा पुरावा नाही. हो हो हो. पण जे आपले भारतीय लोक किंवा आपल्या भागातले जे लोक आहेत, हो. तिथल्या संग्रहालयात किंवा कुठेतरी ते त्यांनी ठेवलेले असतील. जशी भोजराजा आहे हो. धारचा, त्या धारच्या भोजराजानं भोज सरस्वतीची एक मूर्ती तयार केली होती. आता तो वाद झाला की नाही काल याच्यात न्यूज मध्ये आपण ऐकलं. ते कमाल मौला मशीद म्हणतात आणि ते म्हणतात सरस्वती कंठाभरण. तर ती सरस्वतीची मूर्ती त्या ठिकाणी वझीर म्हणून एक इतिहासकार होते MP मधलेच भोपाळचे. त्यांनी तिथं शोध लावला तिचा. कुठं? इंग्लंड मध्ये जाऊन. बापरे. की ती मूर्तीच ते इंग्रज घेऊन गेलेले होते. अच्छा. तर त्याप्रमाणे इथले हे दरवाजे सुद्धा आणि इथल्या मूर्त्या सुद्धा ते घेऊन गेलेले. अधिक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, इथं बुर्डीला अन्नपूर्णा देवी आहे. तळघरात आहे, मुद्दामून ठेवलेली ती. अच्छा. ती किल्ल्यावरूनच आणलेली आहे. किल्ल्यावरून आणून ती तळघरात अशासाठी लपवून ठेवली. आणि त्याला दरवाजा सुद्धा आहे तळघराला वरून, आणि त्याच्यावर पलंग ठेवायचे. अच्छा. आणि त्याच्यावर गाद्या बिस्तरे ठेवून द्यायचे, म्हणजे ते कोणाला दिसू नये म्हणून. बरोबर आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून मग ते उघड केलं. आता तिथं पलंग ठेवत नाहीत. आणि दुसरी गोष्ट अधिक, त्याचं नाव नाही आठवण राहिलं. कोणतं? शिवपूरच्या पुढे कोणतं गाव आहे? शिवपूरच्या पुढे कासोद. कासोदला कोणतं दैवत आहे तिथे? वीरभद्र. वीरभद्राची मूर्ती सुद्धा तिथूनच आणलेली आहे. या ते कोणते वीरभद्राचे उपासक आहेत लोक, त्या लोकांचं ते स्थान आहे. तिथं यात्राही भरते श्री महाशिवरात्रीला. तर ती मूर्ती सुद्धा तिथलीच आहे किल्ल्यावरची. अच्छा. या दोन्ही मूर्ती तिथल्याच. त्याशिवाय तिथं नंदी सुद्धा आहे. अच्छा. खंडोबाची मूर्ती असलेली तुम्हाला सांगितलेलंच आहे. नरनाळ सिंह राज्याची सुद्धा प्रतिमा तिथं आहे. अच्छा. गाढवाची सुद्धा प्रतिमा आहे. अच्छा. काय? गाढवाला गर्दभ म्हणतात संस्कृत भाषेत. अच्छा. आणि दुसरी गोष्ट अशी की तिथं असंख्य मूर्त्या आणि शिवलिंग नंतर मिळालेले आहेत. तर त्या ठिकाणी एक विष्णूचं मुखवटा मिळालेला आहे तिथल्या लोकांनाच. काही खोदकाम करताना विष्णूचा मुखवटा, गणपती, ते सगळे म्हातोबाच्या ओट्यावर तिथे ठेवलेले. मारुती तर असंख्य आहेत, 11च्या वर मारुती आहेत तिथं. तर तो विष्णूचा जो मुखवटा आहे तो तुम्ही म्हणाल ते कशावरून? तो विष्णूचं असं गंध असते, यू आकाराचा. मुखवटा एवढाच, पण ते नाक फोडलेलं आहे, कान फोडलेले आहे. पण मी तिथं त्यांना सांगितलं बा सांभाळून ठेवा. आता तो तिथल्या वन विभागाच्या त्या खोलीत ठेवून दिलेला आहे त्यांनी. अच्छा. तर विष्णूच मूर्ती सापडली तिथं. शिवलिंग तर असंख्य आहेत आणि नंदी आहे, अधिक हे गाढवाची मूर्ती आहे, अधिक इतर मूर्त्या आहेत. यावरून तो इस्लाम पूर्व काळातला आहे हे नक्की सिद्ध होते. अच्छा. आणि गोंडराजे हा इस्लाम पूर्व काळातच तिथं होता, 10वे 12वे शतक 9वे 10वे शतकात. अच्छा. म्हणजे हिंदूंच्या ताब्यात होता. त्याच्या नावावरून सुद्धा ते सिद्ध होते नरनाळ किल्ला म्हणून. बरोबर. नाळ म्हणजे तोफही होते, म्हणजे माणूस वाहून नेणारी तोफ.
हत्ती वाहून नेणारी तोफ, हत्तीकडून वाहून नेणारी तोफ, घोड्याकडून त्या तोफेचे प्रकार असतात. अच्छा. अश्वनाळ, नरनाळ, सिंहनाळ किंवा गजनाळ, अच्छा. असे प्रकार असतात. तर जे असे वाहून नेतात, म्हणजे माणसाकडून जी वाहून नेले जात नाही, हो हो. मग ती त्यांच्याकडून वाहून नेतात. तर ही इथले जे तोफाचं वैशिष्ट्य आहे, हो. हे माणसं वाहून नेत होते. हा. एकच माणूस ती उचलून दुसरीकडे नेऊ शकत होता, म्हणून त्याला नरनाळ म्हणतात. नाळ म्हणजे तोफ. हा, मी मगाने उल्लेख केला होता की ती खूप मोठी, जवळपास 25-30 माणसाकडून सुद्धा उचलली जाणारी अशी भली मोठी तोफ आहे. तर तिला नवगजी तोफ हा म्हणतात. हा हा. त्या नवगजीचा गोळा फक्त प्रायोगिक तत्वावर एकदाच सोडला होता, अच्छा. कारण त्या ठिकाणी लढाया झाल्याच नाहीत. अच्छा. झाल्या तर ते ठातूर मातूर झालेलं लढाई, हा हा हा. त्याच्यामुळे इथं काही संबंध येत नाही त्या हो, हो, हो. तोफांचा. तर त्या ठिकाणाहून त्या नवगजेमधून जो गोळा सोडला होता, हा हा हा. तो धारूरचं जे मंदिर आहे, हा हा हा. शिव मंदिर, अच्छा. तर त्या शिवमंदिराचा जो कलश आहे, वरचा कळस, अच्छा. तो त्या तोफ गोळ्याने उडाला आणि तो जाऊन पडला कुटाशाच्या तलावात. बापरे. एवढी मोठी रेंज होती त्याची, त्या तोफ गोळ्याची. अरे बापरे. फक्त प्रायोगिक तत्वावर एकदाच तो उडवला, त्याच्यानंतर तो गोळा त्याच्यानंतर उडवला नाही. तर अशी ती नवगजी तोफ आहे. ती नवगजी तोफ 18 फूट लांब आहे. अच्छा. आणि 6 फूट व्यासाची आहे. त्याशिवाय दुसरी तिथं कडक बिजली तोफ होती. अच्छा. कडक बिजली तोफ म्हणजे तिचा इतका भयंकर आवाज होता, म्हणजे तोफेचा गोळा सोडला की तो फुटायच्या आत त्या तोफेच्या मागे हौद केलेला असे. तर तो जो बत्ती लावे त्या वातेला तिथल्या तोफेच्या, तो काय करे, बत्ती लावल्याबरोबर त्या हौदात पाण्यात जाऊन बसे, नाहीतर त्याचे कान फुटून जायचे. अच्छा. कानाचे पडदे फुटून जायचे, म्हणजे तो बहिरा होत असे. अच्छा. म्हणून त्या तोफेच्याच मागे व्यवस्था केलेली असे. आज ती व्यवस्था मोडकडे चाललेली आहे. तर एक कडक बिजली सुद्धा इतका मोठा आवाज करे की खूप तो गोळा फोडल्यासारखा आवाज येत होता. अच्छा. तर ती काही लोकांनी म्हणे, तो जो हे आहे की नाही दरी बाजूची, कोणती दरी सांगितली मी तुम्हाला, मगाने चंदन खोऱ्यात लोटून दिलेला आहे तिला, त्या तोफेला. हा. तर त्या तोफेवरून कैक वर्षापासून पाऊस गेला, पूर गेले किंवा धडधड पाऊस आला असेल, तर ती सगळं माती त्याच्यात लोटल्या गेली आणि त्याच्यात ती पुष्कळ दिवसपर्यंत ती दिसत होती. आता ती दिसत नाही. त्या खोऱ्यात पाहायला कोण जाते? खूप खोल आहे. खूप खोल चंदन खोर आहे, ज्या ठिकाणी चंदनाचे झाड आहेत. अच्छा. तर तिथं पाहायला कोण जाते? पण काही लोकांनी पाहिली, ती वरून पाहत असेल किंवा अधिक कुठून पाहिलं, त्याचा अवशेष थोडासा भाग दिसायचा. पण आता त्या ठिकाणी काहीच दिसत नाही. काय ती तो पूर्णपणे त्या ठिकाणी बुजलेली आहे. अच्छा. ती आहे दुसरी. आणि दुसऱ्या 2 तोफा आहेत आकोट दरवाज्याजवळ. अच्छा. त्या आकोट दरवाज्यावरच्या तोफेवर सूर्याची किरण किंवा कमळाच्या पाकळ्या अशा मुखावर कोरलेल्या आहेत. आणि ही जी नवगजी तोफ आहे, याच्यावर 2 शिलालेख आहेत. अच्छा. अलग अलग राजवटीचे. तर ते शिलालेख फारसी भाषेमध्ये, एक उर्दू मध्ये. अच्छा. तर ते आजही आपण तिथं पाहू शकतो, त्याचा छापही घेऊ शकतो. तर ते नवगजी तोफेचं वैशिष्ट्य असं आहे की ती आजपर्यंत जंगली नाही. बरोबर आहे. आणि जंगती नाही. काय? अच्छा. असा तिचा धातू आहे. हो. म्हणजे अष्टधातूची आहे ती. बरोबर आहे. कारण मी जेव्हा गेलो, आणि लोकांनी काय केलेलं आहे, तिचे कान किंवा अधिक समोरचा भाग, ते लोकांनी त्याचे तुकडे कापून नेलेले आहेत. ते लोक काय म्हणतात की या अष्टधातूच्या अंगठ्या केल्या, की भूतबाधा होत नाही किंवा अधिक कोणत्या
याला आपण बळी पडत नाही रोगाला वगैरे, म्हणून ते लोक ते तिथून तुकडे नेतात आणि त्याची त्या अंगठ्या बनवतात सोनाराकडून. बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मी सोनार असल्यामुळे त्या तुकड्याच्या अंगठ्या होऊ शकत नाहीत, अच्छा. कारण त्याचं पाणी होतच नाही लवकर. म्हणजे सोनाराकडे गेले, सोनार तुम्हाला हो म्हणेल, हो करून देतो, आणि दुसरीच धातूची करून देते, तर तुमचं समाधान करते. कारण त्या अष्टधातूचं पाणीच व्हायला खूप वेळ लागतो. हो 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 हो. त्याच्यामुळे कोणीच सोनार ती आतापर्यंत केली नाही. अच्छा. हा, म्हणजे लोकांनी कापून आणले, पण त्याचा काही फायदा, त्यांना उपयोग होऊन नाही राहिला त्यांचा. ही अंदर की बात. हा हा हा, बरोबर आहे. तर हा अतिशय सुंदर अशी माहिती सरांनी आपल्याला या किल्ल्याच्या संदर्भात आपल्याला दिलेली आहे. यानंतर एक शेवटचा प्रश्न आपणास असा आहे की इको पॉइंट संबंधी आपण काय सांगाल, आणि त्याच्यासोबतच पुरातत्व विभागाकडे व सरकारकडून तुमची अपेक्षा काय आहे? सुरुवातीला तुम्ही इको पॉइंटच्या संदर्भात माहिती सांगा, नंतर मग पुरातत्व विभाग आणि सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? इको म्हणजे प्रतिध्वनी. चिखलदऱ्याला आपण गेलो की आपण आवाज दिला तर त्याच्या प्रतिध्वनी उमटतात 5. या ठिकाणी 5 नाहीत येत, पण 2 किंवा 3 किंवा 1 येतोच. अच्छा. तर असे स्पॉट आम्ही दाखवल्यानंतर श्रीकर परदेशी सर जे होते जिल्हाधिकारी, त्यांनी ते स्पॉट पुनर्जीवित करण्यासाठी एका ठिकाणी शहानूर दरवाजाच्या पुढे एक कठडे लावून ठेवलेला आहे. अच्छा. की या ठिकाणी हा प्रतिध्वनीचा पॉइंट आहे. अच्छा. व्ह्यू पॉइंट तिथला. पण तो आज फॉरेस्ट अभयारण्यात गेल्यामुळे तिथे कोणाला काही जाऊ देत नाहीत. अच्छा. आणि कोणाला काही दाखवत नाहीत तो पॉइंट. त्या ठिकाणी तुम्ही आपण आवाज दिला तर तो आवाजाचा प्रतिध्वनी आपल्याला येतो. काय तो जो खुनी बुरुज आहे त्या ठिकाणी आवाज दिला तरी प्रतिध्वनी येतो. अच्छा. तसंच इथं तोफेचा कारखाना आहे किल्ल्यावर. अच्छा. तोफेचा कारखाना 3 कारखाने तिथेच आहेत, एक कारखाना दुसऱ्या बाजूला आहे. अच्छा. म्हणजे तोफा घडवण्याचे कारखाने. हो 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 हो. म्हणजे किल्ल्यावरच तोफा ढाळल्या जात होत्या. अच्छा. त्याचा हा पुरावा आहे. सोनाराकडे तुम्ही जाता तर त्या ठिकाणी सोनं किंवा चांदी तुम्हाला वितळायची असली, एक तुमचा दागिना म्हणून ते त्याचं पाणी करते आणि त्याचं मग गोळा करते किंवा लगडी करतो. त्याच्यानंतर मग त्यातून तो दुसरा तुम्हाला दागिना तयार करून देतो. तसंच या ठिकाणी एवढी मोठी मूस आहे दगडाची. तर त्या ठिकाणी जसं हे पजा वाचतो विटांचा, त्या ठिकाणी कसं असं ते ते पाणी त्या विहिरीतलं काढते ते सोडते. अच्छा. तर तसं मोठ म्हणतात. ते मोठ आहे. अच्छा. किंवा ते पेट्रोलच्या ठिकाणी सुद्धा असते तशी. तर तसंच सिस्टीम खिलाडी त्याला हे असं ते त्याच्यात सोडायचे आणि ते ओढायचे आणि ते त्या हौदात किंवा मुशीत सोडायचे. अच्छा. तर याची व्यवस्था केलेली आहे. ते जे तज्ञ लोक आहेत त्यातले, त्याचा तो खुलासा किंवा ते कसं कन्स्ट्रक्शन आहे हे ते बरोबर समजावून सांगू शकतो. आपल्याला आपण त्याच्यातली माहिती नसल्यामुळे आपण ते एवढं सांगू शकत नाही. बरोबर आहे. पण त्या ठिकाणी अशा तोफा घडवण्याचे कारखाने आहेत. अच्छा. 3 आणि एक ते त्या बाजूला असे 4 कारखाने आहेत तिथे. अच्छा. तर त्याच्यातून म्हणजे त्या नळ्याही तिथं तयार होत होत्या आणि तोफाही तयार होत होत्या. त्याचे साचे असतील ना अधिक. तसं मूस पाणी साठवायचं धातूचं पाणी जे करतात, बरोबर आहे, त्याची मूस जशी आहे तसंच तेही असेल ना. बरोबर आहे. त्याचे साचे जर सोनाराकडे लगडी ते पाणी ओतायचं आणि त्याची लगडी बनते थंड झाल्यावर.
किंवा तुकडा बनतो. हम्म. तर तसे जे साचे असतात हो तसे साचे तिथे असतील मोठमोठ्या तुफांचे बनवायचे. बरोबर आहे. तर म्हणजे दुसरीकडून त्या तोफा आणल्या नाहीत, या किल्ल्यावरच त्या बनवल्या आणि क्या बात तिथंच घडवल्या. अरे वा. तर त्याचे कारखाने सुद्धा आहेत. हो हो असे कारखाने इतरत्र तुम्हाला दुसऱ्या किल्ल्यावर दिसणार नाहीत. क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट हम्म. इथं जो दरवाजा आहे हम्म. त्याला महाकाली दरवाजा म्हणतात. हो महाकाली दरवाजा म्हणतात. तर महाकालीचं तिथं स्थान असल्यामुळेच या दरवाजाला महाकाली नाव ठेवलं की हो हो हो. त्या ठिकाणी 3 दर्गे आहेत आज. एक आहे पूर्वमुखी, एक आहे उत्तरमुखी आणि एक आहे दक्षिणमुखी. तर त्याला काय आहे माहिती, त्याला गज बादशाह वली एकाच दर्ग्याचं नाव आहे. त्याच्यात थडगे आहेत. अच्छा. आणि दुसऱ्याचं नाव आहे बाग सवार वली. तर माझ्या मते हे गज बादशाह हे ट्रान्सलेशन केलं. हो म्हणजे हे गज डॅश ऐश्वर्य, हे वलीच्या ठिकाणी वती, गजेश्वर्यावती अच्छा. ठिकाण होतं. गजेश्वर्यावती म्हणजे जिच्या बाजूने 2 हत्ती झुलत असतात ती महालक्ष्मी. अच्छा. तिचं नाव आहे गजेश्वर्यावती. अच्छा. आणि त्याचं इस्लामी काळात गज बादशाह वली ट्रान्सलेशन केलं. अच्छा. दुसरं आहे बाग सवार वली. दुसरा आहे बाग सवार वली. ते वाघाला हिंदी साईड लोक बाग म्हणतात. हा बरोबर आहे. इस्लामी लोक सुद्धा बागच म्हणतात वाघाला. अच्छा. सवार, सवार म्हणजे स्वार, वाघावर स्वार होणारी ती बरोबर आहे. कोण, दुर्गा, भवानी, अंबिका. तिला त्याचं स्थान आहे ते. बरोबर आहे. आणि तिसरं, कोणत्याही दुर्गावर किंवा कोणत्याही गावात 3 मूर्त्या असतात. एक महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी, असे 3 असतात. हो. ते 3 स्थळ इस्लामी रूपात आज तिथेही आहेत. अच्छा. त्याच्यापैकी एक जो उत्तर दिशेचा मुख असलेला दर्गा होता थडग्यासह, हो. तो पूर्ण कोलॅप्स झाला. दगडात रूपांतर झालेलं आहे त्या इमारतीचं. दुसरं पूर्व दिशेला जे आहे, पूर्व दिशेला जे आहे त्याचं अर्धवट मोडलेला आहे तो. अच्छा. तिसरा जो आहे तो शाबूत अवस्थेत आहे. आजही आपल्याला तिथे जाऊन आतमध्ये पाहता येत. हो हो हो. त्या ठिकाणी ओटा आहे मोठा, भव्य मोठा ओटा केला त्यांनी. त्याच्यावर मोठं थडगं केलेलं आहे. त्या ठिकाणी कोनाडे आहेत, म्हणजे दिवे लावण्यासाठी कोनाडे असतात. आणि त्याचा जो दरवाजा आहे, दरवाजा कसा असते, लवून जाण्यासाठी, म्हणजे देवासमोर नतमस्तक होण्यासाठी छोटा दरवाजा असतो. बरोबर आहे. आणि त्याच्या आजूबाजूला कमळ आहेत. 3 कमळ वर आहे, इकडून आहे, इकडून आहे त्या कमानीवर. आणि तिथं प्रदक्षिणा पथ सुद्धा आहे. अधिक दुसरी गोष्ट, त्या देवीला जे काही स्नान घालतात त्याचं पाणी आंघोळीचं ते बाहेर पडावं म्हणून ती नल्ली सुद्धा आहे. अच्छा. छिद्र आहे तिथून ते पाणी बाहेर जाते. अच्छा. आणि तिसरी गोष्ट, प्रदक्षिणा सुद्धा आतूनही मारता येते आणि बाहेरूनही मारता येते. अच्छा. अरे वा. अशी व्यवस्था आहे तिथं. प्रदक्षिणा मारण्यासाठी व्यवस्था हे हिंदू मंदिरातच असते. अच्छा. बरोबर आहे. राईट. आणि अधिक त्याच्या वर छताकडे पाहायचं तुम्ही. छताकडे पाहिल्यानंतर तुम्हाला तिथं कमळ दिसेल. अच्छा. त्याच्यात साखरदाण दिसेल आणि त्या साखरदाणाला घंटी टांगलेली होती. हो हो हो. आता त्याचा अवशेष आहे फक्त तिथं साखरदाण्याचा. अच्छा. आणि बाहेरून जर ते घुमट पाहिलं तर ते घुमट वर कलश. अच्छा. त्याच्या खाली कलशावर काय असते,
प्रथम श्रीफळ असते, हम्म. त्याच्या खाली आंब्याची पानं असतात, हो. त्याच्या खाली कलश असते, हम्म. आणि त्याच्या खाली उतरण असते, हम्म. निरंजन वगैरे असतात, किंवा अधिक मडक्यांची ते सोन्याच असते तो कळस. आणि त्याच्या खाली कमळ असते उलट. ते हे चिन्ह आजही तिथे दिसू शकतात. अच्छा. तो खाली चौकोन भाग आहे, त्याच्यावर तो अष्टकोनी भाग आहे, त्याच्यावर तो वर्तुळाकृती भाग आहे. काय तर अष्टकोन जो भाग आहे तर त्याच्या आठही कोपऱ्यावर तुम्हाला आकृत्या दिसतील अशा याच्या, म्हणजे त्या दगडातच कोरलेल्या. हो हो. त्याच्यावर कलश आहे आठही कडून. कलश म्हणजे श्रीफळ, बरं. नारळ, त्याच्यावर आंब्याची पानं, त्याच्यात खाली कलश. अच्छा. तर हे ठिकाण कुठं आहे? शंकर तलावाच्या बाजूलाच. अच्छा. आपण वर किल्ल्यावर चढताना हो हो हो. काय तर ते असे ते त्यांना सरस्वती याचं ट्रान्सलेशन करता नाही आलं, महासरस्वतीचं, म्हणून ते सोडून दिलं त्यांनी. अच्छा. पण माझ्या मते हे गज ऐश्वर्यावती आहे, आणि हे वाघ स्वार वली आहे. अच्छा. वाली, वाघावर स्वार होणारी. हो हो हो. तिसरं सरस्वती देवीचं आहे ते ठिकाण. तिथं अनेक वाड्या आहेत, राजवाडे आहेत, घोडपागा आहेत, हत्तीखाना आहे, म्हणजे गजशाळा आहे, तोफीची कारखाने आहेत, आणि त्याशिवाय त्या ठिकाणी मशिदी आणि दर्गे आणि मंदिरं हे सुद्धा आहेत. शंख शिंपल्याच्या बाजूला मंदिर आहे एक. अच्छा. मूर्ती विरहित छोटस मंदिर आहे ते. आणि म्हातोबाचं ठिकाण आहे तिथं अधिक. हो हो हो. म्हातोबाचं बरोबर आहे. धोबी तलावाच्या बाजूला. आणि हे जे शंकर शिंपल्याचं तलाव म्हटलं की नाही, ज्या ठिकाणी ते नरनाळेश्वर शिवलिंग आहे त्या तलावात, त्या ठिकाणी ते छोटस मंदिर आहे. हो हो हो. आणि आपण किल्ल्यावर पोहोचलो की राणी महाल ज्याला म्हणतात, त्याचं नाव एका ठिकाणी अंबा महाल मला आढळलं. अच्छा. ते पुरातत्व विभागाच्या नकाशात. त्या तोफा इंग्रजांनी अकोट, अचलपूर, अकोला, हैदराबाद या ठिकाणी हलवलेल्या आहेत. कारण काय? त्याचं कारण असं की 1858 जे आपलं 57 जे स्वातंत्र्य युद्ध होतं ते विफल झाल्यानंतर हे तात्याटोपे आणि मुकुटराव हे परागंदा झाले होते इंग्रजांना भेटू नये म्हणून. तर ते जळगाव दामोद पर्यंत आले होते. तर इंग्रजांना अशी भीती वाटली की हे या किल्ल्यावर सुद्धा येतील, मग आपल्याला भारी जाईल, म्हणून काय केलं त्यांनी, तिथल्या तोफाच हटवून टाकल्या. तर त्या तोफा त्यांनी अकोटला आणल्या, काही अचलपूरला नेल्या, काही अकोल्याला पाठवल्या, आणि काही इंग्लंड मध्ये पाठवून दिल्या. अच्छा. हा. तर एका तोफेचं वर्णन अकोला जिल्ह्याच्या इंग्रजकालीन गॅझेटियर मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. त्याच्यात त्या तोफा हलवण्याच्या याच्यात कोणत्या पिपात काही बारूद राहिली, त्याचा स्फोट झाला, आणि ते तोफ नेताना असंख्य लोक लागतात. हो बरोबर आहे. तर त्याच्यात काही लोक मेले होते, म्हणजे हे झाला होता, अपघात झाला होता, तर ते लोक मेले होते त्याच्यात. तर त्याचा उल्लेख त्या 1910च्या गॅझेटियर मध्ये लिहिलेला आहे. अच्छा. तर तशाच ह्या तोफा आहेत. ही 1670 ची तोफ आहे, 9 गजी तोफ. त्याच्यावर औरंगजेब कालीन लेख आहे, तो 1670 आहे. एक प्रश्न असा आहे की पुरातत्व विभागाकडे व सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? प्रश्न मी परत विचारतो आहे, पुरातत्व विभागाकडे व सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? सध्या दुर्ग हा अभयारण्यात गेल्यामुळे वन्यजीव विभागाच्या ताब्यात आहे. अच्छा. त्याच्यामुळे
हे जे पुरातत्व विभागाचे जे लोक आहेत हम्म, 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 ते येतात हम्म, आणि समोरच्या भागाची फक्त साफसफाई करतात. हम्म, 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 पण इतर जो भाग आहे पूर्ण किल्ल्याचा, हम्म, हम्म, हम्म. पूर्ण या किल्ल्याची एरिया 24 मैलाची आहे. हम्म, हम्म, हम्म. 24 मैलात हा किल्ला पसरलेला आहे. हो हो हो. म्हणजे अकोट, जवळजवळ अकोट अकोला एवढ्या अंतरावर तो पसरलेला आहे. परकोट त्याचा 24 मैलाची एरियाचा आहे. हम्म, 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 तर एवढा मोठा तो किल्ला असल्यामुळे हम्म, ते पूर्वी सर्व याची ते साफसफाई करायचे. हम्म, हम्म. वर्षातून 2दा करायचे पुरातत्व अच्छा. विभागाचे लोक. अच्छा. आजही त्या ठिकाणी पुरातत्व विभागाचा चौकीदार ठेवलेला आहे. हो हो हो. खाली तो शहानूरला राहतो. अच्छा. त्यांची ती खोली सुद्धा आहे तिथं. हा हा हा. तो चौकीदार राहतो तिथं. अच्छा. त्या पुरातत्व विभागाने वर्षातून 2दा पुन्हा त्याची साफसफाई करावी. हम्म, निदान समोरच्याच भागाची तरी करावी आणि लोकांना फॉरेस्ट विभागाने तिथपर्यंत जाण्याची परवानगी द्यावी. हम्म, हम्म, हम्म. वाटलं तर तुम्ही फी घेताच, हो. पण त्या इमारती दाखवू देण्यात यावे. लोकांना आपल्या भागात काय वैभव आहे बरोबर आहे. ते लोकांना समजलं पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. बरोबर आहे. तर अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. बिलकुल बरोबर आहे. आणि तिथं ज्या मूर्त्या वगैरे सापडलेल्या आहेत, हम्म, हम्म. शिवलिंग सापडलेले आहेत, हम्म. विष्णू मूर्ती सापडलेली आहे, हम्म, त्याचं एक संग्रहालय करावं. हम्म, हम्म, हम्म. तिथं सगळ्या पूर्ण किल्ल्यात त्या विखुरलेल्या आहेत. अच्छा. ते संग्रहालय करून हा. राणी महालाच्या ठिकाणी त्याचं संग्रहालय करावं. हो. आणि संग्रहालय करून त्याच्यात त्या ठेवण्यात यावे. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे ज्याचं इतिहास जतन केला जाईल. हो. पण तो विखुरलेला असल्यामुळे ऊन पावसात त्या झिजत आहेत. हम्म, हम्म, हम्म. त्याला लोक शेंदूर लावून देतात. हम्म, 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 हम्म. किंवा आता तिकडे अभयारण्य नसल्यामुळे लोकांना जाता येत नाही. हो हो हो. त्याच्यामुळे पंचायत आहे म्हणून ते इकडे राणी महालात आणून हम्म. त्या तिथं संग्रहालयाच्या रूपात ठेवलं पाहिजे. किंवा बरोबर. खाली शहानूरला आणा तुम्ही, हा हा हा. किंवा अधिक ज्या सापडतील तेही सुद्धा आणता येतील मग. आणि एक चांगलं संग्रहालय होईल. बरोबर आहे. नरनाळ्याचा इतिहास जिवंत राहील हो, त्यामुळे, बिलकुल बिलकुल अवशेषामुळे. बिलकुल बरोबर आहे. तिथे ज्या शंकर तलावाला घाट आहे हम्म, पायऱ्यांचा, हम्म, हम्म, हम्म. त्याची सुद्धा दुरुस्ती झाली पाहिजे. अच्छा. अजून हायड्रोफोबिया रोग जो होतो, हम्म, हम्म, हम्म. कुत्रं चावलं म्हणजे, हो हो हो. कावरलेलं कुत्रं चावलं म्हणजे, हम्म, हम्म, तर त्या पाण्यात काय गुणधर्म आहेत हम्म. याचं सुद्धा संशोधन झालं पाहिजे. बरोबर आहे. की लोक का जातात तिथं, हम्म, हम्म, हम्म. त्या पाण्यात काय गुणधर्म आहे का, हम्म, 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 हम्म. याचा शोध सरकारने घ्यायला पाहिजे, पुरातत्व बरोबर. विभागाने घ्यायला पाहिजे. आणि त्या इमारतीची जी पडझड होत आहे त्याची दुरुस्ती झाली पाहिजे. बरोबर आहे. आणि चौकीदार हा खाली न राहता वर राहायला पाहिजे. हम्म, 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 हम्म. म्हणजे पाहण्यासाठी, ती बरोबर आहे. व्यवस्था पाहण्यासाठी. हो हो हो. म्हणजे त्याचं जवळून लक्ष राहणार आहे त्याच्यावर. हम्म. हम्म. पैदळ बरोबर आहे. अभयारण्य हो, हो, हो. असल्यामुळे हम्म, तर हवाई रज्जू मार्ग तयार करावा हम्म, हम्म, हम्म. आणि तिथं लोकांना जाता आलं पाहिजे. हम्म, हम्म. म्हणजे निसर्गही दिसेल हो. आणि किल्ल्याचे निरीक्षण होईल. बरोबर आहे. काय हम्म, हम्म, हम्म. ते या हवाई रज्जू मार्ग करावा तिथं. हा हा हा. म्हणजे शहानूर पासून तो तिथपर्यंत बरोबर आहे. किंवा ज्यांना तुम्हाला जिथं सोयीचं असेल हा तिथून. हा हा. बरोबर आहे. म्हणजे रज्जू मार्ग केला म्हणजे थेट वर जाता येईल. हो हो हो. तुमच्या वन्य प्राण्यांना डिस्टर्ब होणार नाही, हा हा. तुम्हालाही डिस्टर्ब होणार नाही, हो. आणि आम्हाला किल्ला पाहायला पटकन जाता येईल. हा हा. एकदम बरोबर आहे. योग्य आहे बिलकुल. शेगावला लोक येतात. हम्म, हम्म, हम्म. काय मुंबईचे लोक, इकडचे दूर दूरचे लोक शेगावला येतात. हम्म, विदर्भात 2च किल्ले मोठे मोठे प्रसिद्ध आहेत. हम्म, एक चंद्रपूरचा हम्म. तो भुईकोट किल्ला आहे. अच्छा. हे आहेत, हे पहाडी दुर्ग आहेत. हा हा हा. ते पहाडी दुर्ग म्हणजे गाविलगड हा. आणि नरनाळा. हो तर जेणेकरून ते पर्यटक इथपर्यंत आले पाहिजे हो. आणि हे किल्ले गेले पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे विदर्भाचं वैभव काय आहे बरोबर हे आहे. त्यांना समजलं पाहिजे. बरोबर.
इथे या किल्ल्यावर तर जाताच येत नाही, हा हा पण निदान त्या किल्ल्यावर तरी गेले पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था गव्हर्नमेंट कडून आर्कॉलॉजी कडून व्हायला पाहिजे. हो बिलकुल बरोबर आहे सर, जेणेकरून लोकांना हे वैभव बघता येणार आहे. लोक गंमत म्हणून तिथल्या परकोटाचे दगड, आता ते खिडखे झाले, हा 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 गंमत म्हणून लोटून देतात. अच्छा. तर तिथं जर चौकीदार असला, त्याच्यावर काही वचक असला, हो हो तर हो. हे जी तिथली इमारतीला हम्म, हानी पोहोचवणार नाही. बरोबर आहे. साफसफाई होईल, स्वच्छता राहील, हा बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आणि काही ढिलाई हम्म. आर्कॉलॉजीला दिली पाहिजे फॉरेस्टवाल्यांनी. हा 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 आणि या आर्कॉलॉजी आणि वन्यजीव विभाग यांनी समन्वय साधून, दोन्ही भारतीयच आहेत, हो. इंग्रज मराठी तर नाहीत, बरोबर आहे. त्यांनी समन्वय आपल्यामध्ये साधून किल्ले पाहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. हो आणि वन्यजीव सुद्धा तिथं दिसले पाहिजे किंवा निसर्ग तिथला दिसला पाहिजे, बरोबर आहे. अशी आमची अपेक्षा आहे. एकदम रास्त अपेक्षा आहे सर तुमची, आणि बरोबर आहे तुमचं म्हणणं, जेणेकरून कारण तुम्ही सांगितलं की चंद्रपूरला एक भुईकोट किल्ला आहे, आणि हे जे आहेत तर हे पर्वतावर पहाडावर असलेले हे दुर्ग आहेत, आणि हे जे वैभव आहे आपल्या विदर्भाचं हे लोकांना बघता यावं. तर त्या दृष्टिकोनातून जरूर सरांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत, ज्या अपेक्षा केलेल्या आहेत, तर त्या सरकारने जरूर याचा विचार करावा. आणि तिथल्या मशिदीजवळ 3 यज्ञकुंड आहेत. अच्छा. यज्ञकुंड कशाचे प्रतीक आहेत? तिथे हिंदू राज्य असलं पाहिजे म्हणून यज्ञकुंड आहेत. हो हो हो. 4 यज्ञकुंड आहेत. अच्छा. एक राणी महाराजसमोर आहे, अष्टकोनी, आणि तिकडचे वर्तुळाकृती आहेत. यज्ञकुंड ही 8 प्रकारची असतात. अच्छा. बहुतेक कदाचित मी चुकलं असेल, पण त्याचे प्रकार आहेत. काय तर असे 2 प्रकार तिथे आहेत. अच्छा. आज वर्तुळाकृती 3 आहेत, आणि एक अष्टकोनी आहे राणी महालासमोर. अच्छा. ते यज्ञकुंड आहेत आमच्या मते. तर असो सर, तर आता आपण आपण एक कमर्शियल ब्रेक घेणार आहे, आणि आपण लगेच भेटणार आहोत. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, नमस्कार, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, लाडेगाववरून, तालुका कोट, जिल्हा अकोला, राज्य महाराष्ट्र. आता येणाऱ्या 15 फेब्रुवारी 2026 पासून आपल्या इथं नरनाळा महोत्सवास सुरुवात होत आहे. या नरनाळा महोत्सवाच्या निमित्तानं मी एक सातपुडा नावाची जी कविता आहे ही सादर करणार आहे. या कवितेमधून सातपुडा पर्वताचं महत्व, त्यासोबतच नरनाळा किल्ला असेल, शहानूर येथील बगीचा असेल, त्यासोबतच पोपटखेड येथील धरण असेल, त्यानंतर त्याच्या बाजूनच असलेली संत गजानन महाराज यांची विहिरीचं ठिकाण असेल, तर याचं महत्व अधोरेखित करणारी ही कविता आहे. आणि संपूर्ण सातपुडा पर्वत आणि नरनाळा किल्ला याचं विशेष असं महत्व अधोरेखित करणारी ही कविता आहे. तर चला, तर मी आपल्या समोर एक सातपुडा नावाची कविता मी प्रस्तुत करत आहे. कवितेचं शीर्षक आहे सातपुडा. सातपुड्याच्या 7 रांगा,
सातपुड्याच्या 7 रांगा खुणावतात हो सगळ्यांना. सातपुड्याच्या 7 रांगा खुणावतात हो सगळ्यांना. बघण्या हिरवी झाडे झुडपे. बघण्या हिरवी झाडे झुडपे ऐतिहासिक किल्ले सुद्धा. बघण्या हिरवी झाडे झुडपे ऐतिहासिक किल्ले सुद्धा. सातपुड्याच्या या कुशीत आहेत. सातपुड्याच्या या कुशीत आहेत सुंदर पांढरेशुभ्र धबधबे. सातपुड्याच्या या कुशीत आहेत सुंदर पांढरेशुभ्र धबधबे. वाहत्या खळखळत्या काळ्याशार पाण्याच्या नद्या सुद्धा. वाहत्या खळखळत्या काळ्याशार पाण्याच्या नद्या सुद्धा. महादेवाचे दर्शन घेण्या जातात. महादेवाचे दर्शन घेण्या जातात श्रावणात भक्त. श्रावणात भक्त धारगडच्या यात्रेला. महादेवाचे दर्शन घेण्या जातात श्रावणात भक्त धारगडच्या यात्रेला. महादेव पण जाऊन बसले गुहेत. महादेव पण जाऊन बसले गुहेत. सातपुड्याच्या निसर्गरम्य डोंगरात. महादेव पण जाऊन बसले गुहेत. सातपुड्याच्या निसर्गरम्य डोंगरात. हाय पॉइंट आहे उंचीवर सगळ्यात. हाय पॉइंट आहे उंचीवर सगळ्यात सातपुड्याच्या या डोंगर पर्वत रांगेत. हाय पॉइंट आहे उंचीवर सगळ्यात सातपुड्याच्या या डोंगर पर्वत रांगेत. हे दर्शविते सर्वात जास्त उंची. हे दर्शविते सर्वात जास्त उंची सातपुड्याच्या या पर्वताची. हे दर्शविते सर्वात जास्त उंची सातपुड्याच्या या पर्वताची. जातात सगळे आंघोळ करायला. जातात सगळे आंघोळ करायला सातपुड्याच्या या सूर्या धबधब्यात. जातात सगळे आंघोळ करायला सातपुड्याच्या या सूर्या धबधब्यात. घेतात आनंद पाण्याखाली. घेतात आनंद पाण्याखाली दगडातून उंचीवरून पडणाऱ्या पाण्याचा. घेतात आनंद पाण्याखाली दगडातून उंचीवरून पडणाऱ्या पाण्याचा. सोबत आकर्षण नसते इथे सगळ्यांना. सोबत आकर्षण नसते इथे सगळ्यांना पोपटखेड येथील असलेल्या धरणाचे. सोबत आकर्षण असते इथे सगळ्यांना पोपटखेड येथील असलेल्या धरणाचे. या आकर्षणात भर घालते सुंदर. या आकर्षणात भर घालते सुंदर वातावरण येथील निसर्गरम्य असलेले. या आकर्षणात भर घालते सुंदर. या आकर्षणात भर घालते सुंदर वातावरण येथील निसर्गरम्य असलेले. सोबतच घेतात आनंद. सोबतच घेतात आनंद पर्यटक. सोबतच घेतात आनंद पर्यटक नरनाळा किल्ला बघण्याचा व जंगल सफारीचा. सोबत घेतात आनंद पर्यटक नरनाळा किल्ला बघण्याचा व जंगल सफारीचा. या पर्यटनात घालते आहे खास भर. या पर्यटनात घालते आहे खास भर. तळ्याचं नाव आहे त्या शंकर. या पर्यटनात घालते आहे खास भर. तळ्याचं नाव आहे त्या शंकर. शहानूर येथील बगीचात. शहानूर येथील बगीचात पर्यटकांची सोय आहे राहण्याची. शहानूर येथील बगीचात पर्यटकांची सोय आहे राहण्याची. शहानूर येथील वन विभागाच्या वतीनं. शहानूर येथील वन विभागाच्या वतीनं डोमेंट्री इथे मिळतात भाड्याने. शहानूर येथील वन विभागाच्या वतीनं डोमेंट्री इथे मिळतात भाड्याने. घेण्या आनंद राहण्याचा यामध्ये. घेण्या आनंद राहण्याचा यामध्ये. लहान मुलांकरिता इथे आहेत. लहान मुलांकरिता इथे आहेत खेळणी आणि घसरकुंड्या. लहान मुलांसाठी इथे आहेत खेळणी आणि घसरकुंड्या आहेत. प्राण्यांचे विविध पुतळ्यासारखे दृश्यपण. आहेत प्राण्यांचे विविध पुतळ्यासारखे दृश्यपण. घेण्या आनंद लहान मुलांकरिता व इतरांना. सोबतच इथे करू शकतो ट्रॅकिंग पण. सोबतच इथे करू शकतो ट्रॅकिंग पण. चढून हिरव्यागार डोंगरावर.
सोबत इथे करू शकतो ट्रॅकिंग पण चढून हिरव्यागार डोंगरावर. शहानूर म्हणजे गाव आदिवासींचे, शहानूर म्हणजे गाव आदिवासींचे. इथे वास असतो आधीपासूनच कोरकूंचा. शहानूर म्हणजे गाव आदिवासींचे, इथे वास असतो आधीपासूनच कोरकूंचा. सातपुड्याच्या या कुशीत आहेत, सातपुड्याच्या या कुशीत आहेत श्री क्षेत्र संत गजानन महाराज यांचे. सातपुड्याच्या या कुशीत आहे श्री क्षेत्र संत गजानन महाराज यांचे. विहीर आहे इथे सजल, विहीर आहे इथे सजल संत गजानन महाराज यांची. विहीर आहे इथे सजल संत गजानन महाराज यांची. यामुळे यामुळे देतात भेट, यामुळे देतात भेट दररोज इथे हो पर्यटक. यामुळे देतात भेट दररोज इथे हो पर्यटक. सातपुड्याचं हे डोंगर म्हणजे सध्या, सातपुड्याचं हे डोंगर म्हणजे सध्या नेसलेला हिरवागार शालू. सातपुड्याचं हे डोंगर म्हणजे सध्या नेसलेला हिरवागार शालू. मागे पाडतो, मागे पाडतो सगळ्याच पर्यटन केंद्रांना, मागे पाडतो सगळ्याच पर्यटन केंद्रांना. मग ते गोवा असो वा मसुरी, मागे पाडतो सगळ्याच पर्यटन केंद्रांना, मग ते गोवा असो वा मसुरी. आमचे तर हे सातपुडा डोंगर, आमचे तर हे सातपुडा डोंगर गोवा मसुरी आणि काश्मीर पण. आमचे तर हे सातपुडा डोंगर गोवा मसुरी आणि काश्मीर पण. इथे गेल्यावर नाही येत आठवण, इथे गेल्यावर नाही येत आठवण कशाचीही, इथे गेल्यावर नाही येत आठवण कशाचीही. याचे पाहून निसर्ग सौंदर्य, याचे पाहून निसर्ग सौंदर्य. तर रसिक श्रोते हो, अशा पद्धतीनं सातपुडा पर्वत, नरनाळा किल्ला आणि त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर याचं महत्व सांगणारी सातपुडा नावाची ही कविता मी सादर केलेली आहे. आणि निश्चितच आपण सर्व महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना ही आवडेल अशी मी अपेक्षा करतो. आणि सर्वांना नरनाळा जो महोत्सव होऊ घातलेला आहे 15 फेब्रुवारी 2026 पासून, तर त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि सर्वांनी हा नरनाळा महोत्सव बघायला या अशी सर्वांना आव्हान सुद्धा मी करतो आहे. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन नमस्कार श्रोते हो, प्रतिभेची गगन भरारी चला तर आपली ओळख करून देऊया जगाला या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आज आपण आता अंतिम टप्प्यामध्ये आलो आहोत. आणि श्रोते हो, आपले इथे आज जे मान्यवर उपस्थित राहिलेत सन्माननीय अशोकरावजी टेमझरे हे अकोटचे आहेत. आणि यांचं नॉलेज अतिशय सखोल आहे आणि ते इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत. आणि त्यांनी अतिशय सुंदर अशी समर्पक आपल्याला प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. आणि खूप छान अशी नरनाळा हा जो किल्ला आहे, हा जो दुर्ग आहे, या संदर्भात त्यांनी सखोल अशी माहिती दिली आहे. आणि जी माहिती राहिली आहे तर त्यासाठी आपण मुलाखतीचा एक दुसरा पार्ट घेणार आहोत येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तर त्या मुलाखतीच्या दुसऱ्या पार्टमध्ये उर्वरित जी माहिती आहे हे आपण घेणार आहोत आणि तुम्हाला ती उपलब्ध करून देऊ आम्ही. तर सरांनी अतिशय सुंदर अशी माहिती आमच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमात येऊन दिली, त्याबद्दल सरांचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि सरांना विनंती करतो की आमचा हा जो प्रतिभेची गगन भरारी चला तर आपली ओळख करून देऊया जगाला हा मुलाखतीचा जो कार्यक्रम आहे आपणास कसा वाटला त्या संदर्भात थोडंसं 2-3 ओळीमध्ये एक छोटासा एक अभिप्राय आमच्या नोटबुकमध्ये त्यांनी लिहून द्यावा अशी मी मान्यवरांना विनंती करतो. आणि सरांनी अतिशय सुंदर अशी मुलाखत आपल्याला आज दिलेली आहे. आणि सर छानपैकी नोटबुकमध्ये एक छोटासा असा अभिप्राय या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या संदर्भात ते लिहित आहेत.
आणि मला हे विशेष करून आज आवर्जून सांगायचं आहे की ज्या ठिकाणी आम्ही ही आज मुलाखत घेतलेली आहे, तर हे जे ठिकाण आहे, हे जे प्रतिष्ठान आहे, तर अकोटमधील सुप्रसिद्ध सन्माननीय डॉक्टर गावंडे सर, तर यांचं हे इथलं हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आम्ही ही मुलाखत घेतलेली आहे. तर सरांचं त्यांनी आम्हाला मुलाखतीसाठी हे अतिशय सुंदर असं जे ठिकाण आहे हे उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी सरांचं शतशः इथं ऋणी राहणार आहे. आणि सरांना खूप धन्यवाद सुद्धा देतो की त्यांनी आम्हाला हे मुलाखतीचं ठिकाण उपलब्ध करून दिलं. त्यामुळे आमची अतिशय सुंदर अशी ही मुलाखत, आणि तेही ऐतिहासिक मुलाखत आहे ही नरनाळा किल्ल्याच्या संदर्भातली, ही पार पाडण्यामध्ये आम्हाला मदत झाली. सरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता हे तुम्हाला सांगतोय की सन्माननीय अशोकरावजी टेमझरे जे आहेत, तर यांच्यासोबत माझा जो परिचय झाला त्याचं त्यामधला जो दुवा आहे किंवा यांची जी ओळख आहे हे कोणाच्या मार्फत झाली, तर ते झाली आहे सन्माननीय जे कवी आहेत संजयजी अरबट. तर संजयजी अरबट यांच्या माध्यमातून मला अशोकरावजी टेमझरे सरांसोबत भेटता आलं. संजयजी अरबट यांनी त्यांची भेट मला घालून दिली आणि त्यामुळे मला अतिशय इतिहासाचे गाढे अभ्यासक सन्माननीय अशोकरावजी टेमझरे हे भेटले, आणि आज ही जी मुलाखत आहे तर ही मी घेऊ शकलो. तर याच्यामध्ये महत्वाचा जो भाग आहे हा संजयजी अरबट यांचा सुद्धा आहे, कारण त्यांनी जर मला ही भेट घालून दिली नसती तर मला अशोकरावजी टेमझरे सर हे भेटले नसते आणि एवढी छान अशी मुलाखत मला घेता आली नसती. तर त्याच्यामुळे सन्माननीय संजयजी अरबट यांचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि श्रोते हो, संपूर्ण महाराष्ट्रातील जे श्रोते आहेत तर त्यांना सांगू इच्छित आहे की अधिक कोणाकडे काही विशेष कलागुण असतील, त्याच्यानंतर काही तुम्हाला विशेष काही करता येत असेल आणि त्या संदर्भात तुम्हाला काही मुलाखत देता येत असेल, तर तुम्ही निश्चितच मुलाखत देऊ शकता. आणि हा जो मुलाखतीचा जो कार्यक्रम आहे हा यूट्यूबला येणाऱ्या दिवसात तुम्हाला आता बघता येणारच आहे. आणि त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं असेल तर त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि आज इथं सुंदर अशी सातपुड्याच्या पर्वतातील जो नरनाळ किल्ला याची माहिती सन्माननीय जे सर आहेत अशोकरावजी टेमझरे यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सरांचं खूप खूप आभारी आहे. आणि सर मुलाखतीचा शेवटचा टप्प्यामधली जी चारोळी आहे ते म्हणण्यासाठी मी इथं आमंत्रित करत आहे संजयजी अरबट यांना. बसा सर, बसून घ्या. संजयजी अरबट हे एक शेवटची जी चारोळी आहे ते म्हणणार आहे. प्रिय रसिक श्रोते हो, अशोकराव टेमझरे हे इतिहासामधले एक वैचारिक धडपडणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी इतिहास संशोधन आणि समीक्षा यांचा वैचारिक पातळीवर मूलगामी असा अभ्यास केलेला आहे. त्यांचा शोध, प्रतिमा आणि प्रतीके या तिन्ही गोष्टीचा आशय त्यांनी आजपर्यंत घेतलेला आहे. महाराष्ट्रामधल्या तमाम प्रसिद्ध अशा जे पूर्वीच्या काळात, आज मोबाईल युग आहे तेव्हाच आमचं हे युग होतं, मासिक, पेपर, वर्तमानपत्र. तर अशा नामवंत मासिकामध्ये त्यांच्या मोठे मोठे बडे लेख प्रसिद्ध झाले. आणि तो मी माझी एक तुमच्या सांगण्यानुसार एक चारोळी म्हणतो. टेमझरे साहेब, कृष्णा कोटवर पुरवशील वस्त्र, कृष्णा कोटवर पुरवशील वस्त्र, येथे दुर्योधनाशिवाय गाव नाही. या गिधाळांत झालं राज्य, म्हणून येथे सज्जनाला वाव नाही. मी शोधतो किनारे, पाऊल खुनेत मनाचे, शिंपित चांदण्याला स्वप्न पडावे इतिहासाचे. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी आपला जो मुलाखतीचा जो अंतिम टप्पा आहे त्याच्यामध्ये सुंदर अशी चारोळी सन्माननीय संजयजी अरबट यांनी सांगितलेली आहे. आणि आज खरोखर मी इथं दोघांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. सन्माननीय संजयजी अरबट इथे आलेत आणि त्यांच्या माध्यमातून मला सन्माननीय अशोकरावजी टेमझरे मिळालेत.
आणि तेही विशेष म्हणजे इतिहासाचे गाडे अभ्यासक ज्यांनी नरनाळा या किल्ल्याच्या संदर्भात इत्थंभूत माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलेली आहे. मी सन्माननीय अशोकरावजी टेमझरे यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि सरांनी जी राहिलेली उर्वरित माहिती आहे तर ती आपण मुलाखतीच्या भाग 2 मध्ये आपण द्यावी अशी मी सरांना विनंती सुद्धा करतो. आपण या मुलाखतीचा पार्ट 2 सुद्धा आपण करणार आहोत. तर त्याच्यामध्ये जी उर्वरित माहिती तुम्हाला सांगायची आहे ते तुम्ही सांगू शकाल. आणि ही माहिती जी आहे यूट्यूबवर उपलब्ध राहणार आहे. आणि ही ऐतिहासिक माहिती असल्यामुळे जे कारण आता यूट्यूबच्या माध्यमातून ही सगळीकडे माहिती पसरणार आहे आणि त्या माध्यमातून अशोकरावजी टेमझरे यांच्या माध्यमातून ही जी माहिती आहे पूर्ण विदर्भच नाही तर पूर्ण महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून ही माहिती लोकांना उपलब्ध होत आहे. तर त्यामुळे सरांनी आमच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये येऊन मुलाखत दिली त्याबद्दल मी सरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. आणि भाग 2 मध्ये सुद्धा तुम्ही जी उर्वरित माहिती आहे ती तुम्ही द्याल अशी मी तुम्हाला आताच विनंती करतो आहे. धन्यवाद. थँक्यू सर. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभे